पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 29 श्लोकांचा आतापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे। 30व्या श्लोकाचा आपण मागील काही दिवसांपासून विचार करीत आहोत। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी, यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधया, असा हा श्लोक आहे। यातील पहिल्या भागाचा आपण विचार करीत आहोत। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी, हे पहिलं चरण आहे। त्यातील पहिला भाग देहाभिमाने गलिते। देहाचा अभिमान गळणं गरजेचं आहे। जिथपर्यंत देहाचा अभिमान गळणार नाही तिथपर्यंत पुढे जाण्याचा प्रश्न येत नाही। समाधी प्राप्त करणे हा आपल्या आयुष्याचा हेतू असणं हे एवढं सोपं नाही। कारण की साधारणपणे मनुष्य जो आहे तो सांसारिक गोष्टींमध्ये गुंतलेला असतो। मृत्यू येणार हे ठाम असताना सुद्धा, मृत्यू येणार हे निश्चित असताना सुद्धा मनुष्य या संसारामध्ये रममान राहतो। यासारखी मोठी माया जगामध्ये दुसरी कुठलीही नाही। साधू संतांनी यावर अनेक ठिकाणी अभंग किंवा ओव्या अशा रूपाने मार्गदर्शन केलेलं आहे। आपल्याला एक प्रकारे सावधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी सुद्धा आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही। हीच खूप मोठी माया आहे। घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, असा हरिपाठामध्ये एकनाथ महाराजांनी आपल्याला बोध केलेला आहे। तर अनेक यातना यम करविल तेथे कोण सोडविल तुझला, असंही त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे फक्त इथे कार्यक्रम संपत नाही, म्हणजे एवढंच आपला मृत्यू आला म्हणजे आपला विषय संपत नाही, तर पुढे अनेक यातना यम करील, यम करविल, करविल म्हणजे तो यमदूताकडून आपल्याला यातना करविल, तेथे कोण सोडील तुझला। म्हणून हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना। हा अनुताप आपल्या शरीरामध्ये जिथपर्यंत जागवत नाही, जिथपर्यंत आपल्याला तो लक्षात येत नाही, तिथपर्यंत कुठलाही मनुष्य परमार्थ सक्रियपणे करू शकत नाही। परमार्थ करतोय असं दाखवणं, जगाला तसं वाटणं, आपल्यालाही तसं वाटणं, हा फुतांड आहे। परमार्थामध्ये नक्की कशासाठी परमार्थ करायचा आहे हे कळणंच मुळात अवघड आहे। परंतु ज्यांना कोणाला हे कळलं की आपल्याला नक्की का परमार्थ करायचा आहे किंवा परमार्थामध्ये आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे, त्यांनी तरी या भागामध्ये सक्रिय होण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे। कारण की परमार्थ म्हणजे लोक काय समजतात त्याचा आपण अनेक वेळा विचार करतो। देवाला उदबत्ती लावणे म्हणजे परमार्थ नाही। परमार्थाचं ते एक अंग नाही असं मी म्हणत नाही, परंतु तो काही खरा परमार्थ नाही। देवाचा फोटो पुसणे, देवाला उदबत्ती लावणे याने मनाला बरं वाटतं, शांत वाटतं, छान वाटतं, किंवा त्याने आपले काही गुणांमध्ये बदल होतो, हे ठीक आहे, पण तो काही परमार्थ नव्हे। किंवा आपण टाळ वाजवला, भजन केलं, अशा प्रकारे काहीतरी साधना केली म्हणजे खरा काही परमार्थ नाही। परंतु याला परमार्थ म्हणून ह्याच्यामध्येच धन्यता मानणाऱ्यांचा वर्ग मोठा आहे। हाच शेवट आहे किंवा हेच खरं आहे असं मानणाऱ्यांचा वर्ग मोठा आहे। परंतु या ठिकाणी आपण आता जो अभ्यास करीत आहोत, म्हणजे आपण ज्या साधनाचा विचार करत आहोत त्या साधनांमध्ये हे एक साधन आहे। ते साधन म्हणजे देहाभिमाने गलित। तर इतर सर्व साधनांमध्ये हे साधन श्रेष्ठ आहे। या चरणामध्ये 2 साधनांचा विचार सांगितलेला आहे असं मी तुम्हाला मागच्या वेळेसही म्हणालो होतो। तर या साधनांमध्ये, या चरणामध्ये 2 साधन आहेत। या 2 साधनांच्या द्वारे आपल्याला या समाधीपर्यंत पोहोचता येऊ शकते। ही समाधी कशा स्वरूपाची असते याचा विचार आपण आधी केलेलाच आहे, परंतु एका विशिष्ट पद्धतीने, एका वेगळ्या रीतीने या ठिकाणी पुन्हा एकदा समाधीचाच हा अभ्यास आहे।
किंवा समाधी फलीभूत झाल्यानंतरची ही स्थिती आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. परंतु त्याच्या आधी ही दोन साधनं आहेत किंवा ही दोन साधनं त्याच्याकडून घडणं गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर देह अभिमान हा जो आहे याचा आपण विचार करीत आहोत, तो गळणं गरजेचं आहे. तर देहाभिमानामध्ये पहिल्यांदा आपण अभिमान या शब्दाचा विचार केला होता. अभिमान म्हणजे गर्व, अभिमान म्हणजे अशी काहीतरी आपल्या अंतरामधली स्थिती आहे किंवा आपल्या अंतःकरणाची अशी स्थिती आहे की ज्यामुळे आपल्याला अहंकार येतो. हा अहंकार चांगला का वाईट यावरून तो आपल्याला सुख किंवा दुःख देणारा आहे हे ठरतं. अहंकार किंवा अभिमान किंवा गर्व असे थोडेफार फरकाने असलेले जे शब्द आहेत ते या अहंकाराच्या किंवा अभिमानाच्या द्वारे जर आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागणार असेल तर तो काही चांगला नाही. मग दुःख म्हणजे आजचंच दुःख असं म्हणता येत नाही, आज किंवा उद्या. तर आज किंवा भविष्यात ज्या अभिमानामुळे आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागू शकतं तो अभिमान चांगला नाही असा आपण विचार केला आहे. त्यातही पुढे दुःख म्हणजे जन्म मरणाचं दुःख हे सर्वात मोठं आहे. त्यापेक्षा मोठं जगामध्ये कुठलंच दुःख नाही. दुसऱ्या भाषेमध्ये मृत्यू हा सगळ्यात मोठं दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. ते इतक्या पाठीमागे आपल्याला लागलेलं आहे की ते आपल्याला कधी ना कधी पकडणारच आहे. बाकी तुम्ही आयुष्यामध्ये कशापासून वाचाल किंवा तुम्हाला कोण तुम्हाला पकडणार नाही, जखडणार नाही हे सांगता येत नाही. म्हणजे चोर तुम्हाला पकडेल का नाही, एखादा गुंड मनुष्य तुम्हाला मारेल की नाही हे काही सांगता येत नाही. ते होईल पण नाही पण होणार. परंतु काय निश्चित आहे, मृत्यू आपल्याला पकडणार हे त्रिवार सत्य आहे आणि हे कोणीही टाळू शकलेलं नाही. आजपर्यंत या सृष्टीमध्ये परमार्थामध्ये असलेल्या काही साधनांच्या द्वारे मृत्यूवर विजय मिळवलेलेच फक्त लोक आढळतील. इतर कुठल्याही रीतीने या मृत्यूपासून कोणीही वाचू शकलेला नाही. आणि म्हणून सर्वात मोठं दुःख कुठलं आहे, मृत्यू हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि म्हणून आपल्याला सतत या मृत्यूची काय असते, भीती असते. पण या मृत्यूची भीती आपल्याला तिथपर्यंत राहत नाही. म्हणजे तेव्हा तेव्हा आपण हे विसरून जातो जेव्हा जेव्हा आपलं शरीर स्थिर असतं, शांत असतं. म्हणजे आपण जेव्हा शांत आहोत, स्थिर आहोत, म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांचे सर्व व्यवहार नीट सुरू आहेत, आपल्याला कुठलाही त्रास नाही, तेव्हा आपल्याला या मृत्यूची भीती वाटत नाही. आपण विसरून जातो. म्हणजे भीती संपलेली असते असं नाही, तर काय झालेलं असतं, त्याचा विसर पडलेला असतो. आणि मग त्याची आठवण कधी येते आपल्याला, या मृत्यूची आठवण कधी येते, जेव्हा तुमच्या हृदयाची हालचाल गडबड करेल, जेव्हा तुमची इंद्रिये एकदम निकामी व्हायला लागतील, जेव्हा तुमचं उतारवय, तुमचं जर्जरत्व वाढत जाईल. अशा अनेक कारणाने तुम्हाला मृत्यूची भीती वाटायला सुरुवात होईल. तिथपर्यंत मृत्यूची भीती वाटत नाही. तरुण माणसाला तर वाटतच नाही. परंतु तरुणपणामध्ये मृत्यूची सूचना आधीच जो लक्षात घेतो तो परमार्थाचा उपयोगाचा आहे, तोच व्यक्ती परमार्थाच्या उपयोगाचा आहे. तर तरुणपण म्हणजे फक्त वय 25 असणं नव्हे, तर जेव्हा जेव्हा तुमचं सगळं शरीर स्थिर आहे, नीट आहे, धड आहे, तुम्ही तरुणच आहात. तर त्या काळामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी काही लक्षात राहत नाही. तर मृत्यू हा नित्य समीप आहे. मृत्यू हा एका श्वासाच्या अंतरावर आहे. एवढं जर लक्षात ठेवलं तर मात्र आपण परमार्थ करू शकतो. म्हणजे आपण घेतलेला श्वास पुन्हा आपल्याला सोडता येईल की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे पुढचा श्वास आपल्या हातात आहे की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. आणि याचं गणित कोणाकडेही नाही. तरी सुद्धा लोक निर्धास्तपणे, भेदडकपणे या संसार चक्रामध्ये जगतात. यासारखी मोठी माया नाही. तर हा जो मृत्यू आहे, हा मृत्यूच सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मृत्यूचं दुःख जे आहे त्याच्याविषयी आपण चिंता करणं यात वाईट काहीच नाही. मृत्यूविषयी आपण चिंता करणं यात वाईट काही नाही. उलट तुम्ही पैशाची चिंता करता, बायकोची चिंता करता, नवऱ्याची चिंता करता, समाजाची चिंता करता, गोतावळीची चिंता करता, खायच्या प्यायची चिंता करता, या चिंता काहीही उपयोगाच्या नाहीत. या नाही केल्या तरी चालतील. पण आपल्याला सकाळी जागा झाल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत वेगवेगळ्या चिंतांनी आपण काय चिंताग्रस्त आहोत का नाही आहे. आपल्याला कसलीही चिंता नाही असं कधी होतं का,
नाही. ही झाली किती, ती झाली किती, असं दिवसभर चालू असतं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उठल्यानंतर पुन्हा चिंता सुरू होते. म्हणजे तसं पाहिलं तर आपला दिवस असा जातच नाही की ज्या दिवशी आपल्याला चिंता कुठली पाठीमागे लागलेली नाही. मग ह्या सगळ्या चिंता जर आपण करू शकतो तर मृत्यू नावाच्या या महाभयंकर असलेल्या दुःखाची चिंता आपण का करू नये? कारण ज्या गोष्टीची आपण चिंता करतो त्याचं चिंतन आपोआप होतं. ज्या गोष्टीची आपण चिंता करतो त्याचं उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करतो. आपल्याकडे पैसे नाही अशी चिंता लागली की आपण पैसे कसे मिळवायचे हे सांगावं लागत नाही, त्यासाठी काय करावं हे सांगावं लागत नाही, तो माणूस आपोआपच शोध करतो. ज्याला पैशाची चिंता लागली त्याला सांगावं लागत नाही की तू आता पैसे कसे तरी करून मिळव. मग तो एकतर नोकरी करेल, काहीतरी चाकरी करेल, काहीतरी व्यवसाय करेल, कोणाकडून तरी उसने घेईल, कोणाची तरी चोरीमारी करेल, काहीतरी करेल, पण त्याला का पैशाची चिंता लागली की तो पैसा मिळवल्याशिवाय राहत नाही. कसे मिळवेल हा निराळा भाग असतो, पण तो त्याच्या पाठीमागे आपोआप धावायला. कारण काय? पैशाची चिंता लागली. जसा पैसा आहे त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत की ज्यांची चिंता आपल्याला त्रास देते. मग त्या चिंतेच्या पाठीमागे आपण आपोआपच धावत जातो. मग त्याचप्रमाणे मृत्यू नावाचं दुःख आहे, त्या मृत्यू नावाच्या दुःखाची आपल्याला जर चिंता लागली तर आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करू. विज्ञान खूपच प्रगत आहे, विज्ञानाने खूपच प्रगती केली असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा विज्ञानामध्ये कुठेही मृत्यूवर उत्तर मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला फारसा आढळत नाहीये. म्हणजे प्रत्येक जण फक्त या स्थूल शरीराची व्यवस्था कशी चांगल्यात चांगली करता येईल याच्याच पाठीमागे धावतोय असं लक्षात येतं. म्हणजे विज्ञानासारखे प्रगत समजले जाणारे शास्त्र सुद्धा फक्त स्थूल देहाच्या व्यवस्थेच्या पाठीमागे आहेत. म्हणजे या स्थूल देहाला कसा आराम मिळेल, जास्तीत जास्त कशी याची नीट व्यवस्था होईल एवढ्याकडेच फक्त बघितलं जातं. आणि ह्या शरीराला काही रोग आहेत, ह्या रोगांपासून आपल्याला कसं स्थिर होता येईल, शांत होता येईल यासाठी विज्ञान प्रयत्न करतात. म्हणजे शरीर, स्थूल शरीर जे आहे त्या स्थूल शरीराच्या व्यवस्थेपलीकडे विज्ञानासारख्या शास्त्रांची गती दिसत नाही. परंतु अध्यात्मशास्त्र किंवा परमार्थ आपण ज्याला म्हणतो यामध्ये याच्याही पुढची उत्तर आहेत. म्हणजे या शास्त्रांमध्ये मृत्यू या दुःखाचा नाश कसा करावा याची उत्तरं लपलेली आहेत. परंतु या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या नसल्यामुळे, या शास्त्राचा विचार करणारे लोक नसल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे आपल्याला या शास्त्राकडे पाहावं वाटत नाही. कारण मनुष्य हा साधारणपणे अनुकरण प्रिय प्राणी आहे. म्हणजे शेजारच्याने गाडी घेतली तर आपल्याला गाडी घ्यावी वाटते, शेजारच्याने टीव्ही घेतला तर आपल्याला टीव्ही घ्यावा वाटतो. एखाद्याच्या घरी गेलो ना आपण असे पडदे काहीतरी पाहिले की आपल्याला वाटतं आपल्या घरात पण पडदे पाहिजे, मग असे पाहिजे तसे पाहिजे असं वाटायला लागतं. एखाद्या घराचा रंग आपण बघितला की आपल्याला वाटतं आपल्या घराला रंग पाहिजे. म्हणजे आपण दुसऱ्याच्या काही गोष्टी पाहून लगेच त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करतो. आणि जेवढे हे लोक समाजामध्ये, जगामध्ये जगतायत, ही लोक सगळे मृत्यू सोडून इतर कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहेत आणि त्या चिंतेचा ते विचार करतात आणि त्या चिंतेचं चिंतन करून त्याच्यावर उत्तर शोधतात आणि आपण अनुकरण करतो. म्हणून आपल्याला त्याच्यावरच उत्तर शोधावं वाटतं आणि आपण त्याच्यामध्येच मग्न राहतो. पण मृत्यू नावाचं दुःख आहे, मृत्यू नावाची ही चिंता आपल्याला असायला पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला उत्तर शोधायला पाहिजे, याचा विचार मात्र कोणी करताना दिसत नाही. आणि म्हणून आपण अनुकरण त्यांचं करण्याचा प्रश्न येत नाही. माझ्यासारख्या माणसांनी जरी असं सांगितलं तरी काही वेळ सांगणार, त्यानंतर उरलेल्या जास्तीत जास्त वेळ लोक कुठली भेटणार, हा विचार सोडून इतर चिंतेमध्ये असलेले लोक भेटणार. म्हणजे रस्त्यामध्ये मनुष्य भेटला, ओळखीचा मनुष्य भेटला तुम्हाला कुठेही, तर तुम्ही त्याला काय विचारता आणि तो तुम्हाला काय विचारतो, काय सगळं बरं आहे का, सगळं ठीक आहे का? मग आपण त्याला काय सांगतो, सगळं बरं आहे असं म्हणतो. आणि मग समजा तिथेच विषय संपला तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही जर म्हटले चला आता चहा घेऊ, आता चहा घेऊ असं म्हटल्यानंतर किंवा चला जरा 2 मिनिट बोलूया, गप्पा मारू, असं जर काहीतरी कारण नाही, चहाच्या निमित्ताने कुठल्या तरी निमित्ताने तुम्ही जर एकत्र गेले तर मग हळूहळू सुरू होतं. काय सुरू होतं? बायको असा त्रास देते, मुलगा असा त्रास देतो, मुलगीचं असं प्रॉब्लेम आहे, जावायचं असंच अडचण आहे, ह्याचं तसंच गोंधळ आहे, असे अनेक चिंता काय होतात, हळूहळू त्या चहाच्या कपामध्ये उड्या मारत राहतात आणि आपण ते घोडघोड घेत राहतो, है ना.
असं झाल्यानंतर एवढ्या विचारामध्ये म्हणजे 1 तासामध्ये आपल्याला कधीही हे आठवत नाही. काय एवढ्या चिंतनामध्ये आपल्याला काय येत नाही, आपण मारणार आहोत हे जाऊ देत बोलून देतात. म्हणजे हे सगळं जे आहे ते जाऊ देत, आपण मरणार आहोत ही चिंता मात्र तिथे कुठेच दिसत नाही. आणि तसं जर तुम्ही एखाद्याला म्हटलंच चुकून तर तो तुमच्या बरोबर पुढे कधीही बोलणार नाही. म्हणजे तुम्ही दिसले की तो असा निघून जाईल. काय होईल, तुम्ही जर हा विषय मांडला चुकून कुठे तर पुढच्या वेळेस काय होईल, शक्यतो तो त्याच वेळेस उठण्याचा विचार करेल. तुम्ही मुळात बोलूच शकणार नाही. बोललेच तर तो मनुष्य तुमच्याशी पुढे कधीही बोलणार नाही. इतकी परिस्थिती खराब आहे. म्हणजे ज्याचं उत्तर शोधायला पाहिजे, ज्याच्यावर विचार करायला पाहिजे, तो विषय फक्त बाजूला आहे. बाकी सर्व गोष्टींची चिंता आहे आपल्याला. आणि हीच सगळ्यात मोठी काय आहे, माया आहे. म्हणजे हीच फसवणूक आहे. माया म्हणजे फसवणूक. ही कोणी केली, का केली, हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे. पण तशी परिस्थिती आता आपल्या पुढे अडचण आहे. ती अडचण कोणी निर्माण केली हा निराळा विषय. त्याचा शोध घेण्यात काय अर्थ नाही. विचार काय करायला पाहिजे, आता आपण अडचणीमध्ये आहोत, ती अडचण कशी सोडवावी याचा विचार करायला पाहिजे. म्हणून अशी शास्त्र किंवा असे सद्गुरू, असे महाराजांची आपल्याला गरज आहे की जे मृत्यू या दुःखावर काहीतरी विचार सांगतात. समाधी प्राप्त केली तरच मृत्यूवर विजय आहे, असा आपला विषय या ठिकाणी सुरू आहे. मृत्यूवर विजय करायचा असेल तर काय करावं लागेल, समाधी प्राप्त करावी लागेल. आणि मग त्यासाठी देहाभिमान गळीत व्हायला पाहिजे. तर आपल्याला भविष्यात कुठलंही दुःख येऊ नये. म्हणजे कुठलं दुःख येऊ नये, मृत्यू नावाचं दुःखाने आपल्याला पुढे कधीही ग्रासू नये. यासाठी आपण काहीही करू लागलो आणि त्याचा जर आपल्याला अभिमान असेल तर तो आपल्यासाठी फायद्याचा आहे. म्हणजे अभिमान चांगला कसा, असा आपण विचार केलेला आहे मागे. तर मृत्यू नष्ट करणारी कुठलीही गोष्ट, म्हणजे ती क्रिया असो, तो विचार असो, तो पदार्थ असो, जर त्या क्रियेने, त्या पदार्थाने, त्या विचाराने आपल्याला मृत्यूवर विजय मिळवता येण्याचं मार्ग सापडणार असेल तर त्या सगळ्यांवर तुम्ही अहंकार, अभिमान धरायला काहीही हरकत नाही. म्हणजे आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, आम्ही ज्ञानेश्वरीचे भक्त आहोत, याचा अभिमान आपल्याला असायला काहीही हरकत नाही. त्याचं कारण काय, त्याने काय होणार आहे, मृत्यूवर आपल्याला विजय मिळवता येणार आहे. म्हणजे आम्ही वारकरी आहोत असं म्हणायला काहीही हरकत नाही, तसा अभिमान धरायला काही हरकत नाही. पण आम्ही वारकरी आहोत आणि दरवर्षी वारीला जातो, हे जरा अडचणीची गोष्ट. कारण तुम्ही वारकरी आहात म्हणजे कुठले वारकरी आहात, वारकऱ्याचे प्रकार आहेत. वारकरी तसे प्रकार करता येत नाही, पण एक आपल्याला अभ्यासासाठी म्हणून आपण प्रकार करू शकतो. तर फक्त वर्षांना नित्यनियमाने पंढरपूरला वारी करणारा, नित्यनियमाने एकादशीचा उपवास करणारा, नित्यनियमाने भजन करणारा, नित्यनेमाने फक्त माळच घालणारा, बाकी काही न करणारा, असे वारकऱ्याचे प्रकार आहेत. म्हणजे माळ घालण्यापलीकडे त्याने काहीही केलेलं नाही, तो काही करू शकत नाही, असा मनुष्य असेल तर तो वारकरी म्हणता येत नाही, तो पण वारकरीचा. पण आपल्याला कुठल्या वारकऱ्याची अपेक्षा आहे, आपल्याला अशा वारकऱ्याची अपेक्षा आहे की लोका काळ खाय आम्ही दिला माथा पाय, असा विचार करणाऱ्या, अशा संप्रदायामध्ये येणाऱ्या माणसाची गरज आहे. कारण हा अभंग तुकोबाचा आहे. म्हणून तुकोबाने जे हे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जो वारकरी विचार करतो किंवा त्या दिशेने जो जाऊ लागतो तो वारकरी आपल्यासाठी सर्व श्रेष्ठ आहे. अशा वारकऱ्यालाच आपण आपला वारकरी म्हणू शकतो किंवा आपल्या सोबतचा आहे, आपल्या योग्य आहे असं म्हणता येऊ शकतं. त्या व्यतिरिक्त उलट जर असेल, म्हणजे तुमची कुठलीही क्रिया, तुमचा कुठलाही विचार किंवा तुम्ही गोळा केलेले कुठलेही पदार्थ, यांमुळे जर आपला मृत्यू अटळ असेल, म्हणजे मृत्यूवर आपण विजय मिळवू शकणार नसेल, तर त्या सगळ्या क्रियेंवर, त्या सगळ्या पदार्थांवर, त्या सगळ्या विचारांवर तुम्ही अभिमान धरणं म्हणजे वाटोळं आहे. त्याला आपल्याला काय करावं लागेल, गाळावं लागेल. अभिमान गलिते करायचं म्हणजे काय करावं लागेल, त्याच्यावर आपल्याला त्याला गाळावं लागेल. तर त्यातल्या स्थूल देहाच्या बाहेर असलेल्या पदार्थांचा आपण विचार केलेला आहे. स्थूल देह याचा पण आपण मागील वेळेस विचार केलेला आहे की स्थूल देह जो आहे, या स्थूल देहाला आपण एक पदार्थ म्हणू शकतो, याचा आपण विचार केलेला आहे. म्हणजे स्थूल देह आणि याच्या बाहेरचे सगळे पदार्थ, स्थूल देह आणि त्याचे सगळे धर्म, यांचा आपण विचार केलेला आहे. यांचा विचार करत बसावं काय, यांचा विचार करत बसावं काय, यांचा विचार करत बसणं योग्य आहे का, असा आपण विचार करू शकतो. म्हणजे स्थूल देहाकडून होणाऱ्या क्रिया,
या क्रिया जर मृत्यूपासून आपल्याला वाचवणाऱ्या नसतील तर त्या आपल्यासाठी काय झाल्या, घातक झाल्या. म्हणून त्यांना गाळणं गरजेचं आहे. म्हणून अशी कुठलीही क्रिया करू नये की ज्याने आपल्या मृत्यू पासून आपल्याला वाचता येणार नाही. म्हणजे अशी कुठलीही क्रिया करू नये की ज्याच्यामुळे आपण मृत्यूवर विजय मिळू शकणार नाही. क्रिया, कारण स्थूल शरीर आपलं सतत क्रिया करीत राहतं. डोळ्याने पाहणं, कानाने ऐकणं, पायाने चालणं, हाताने घेणं देणं, अशी कुठलीही क्रिया नसावी की ज्या क्रियेमुळे काय होईल, मृत्यू आपला चुकणार नाही. पण आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या क्रिया अशाच करतो की ज्यामुळे काय होणार आहे, काय होणार आहे माहित नाही, पण मृत्यूपासून विजय मिळवता येणार नाही, मृत्यूवर विजय मिळवता येणार नाही हे आपल्याला पक्क माहित आहे. म्हणजे आपल्या स्थूल शरीरावाटे स्थूल शरीराच्याद्वारे होणाऱ्या सगळ्या क्रिया आपल्याला डुबवणाऱ्या आहेत. आणि जे जे पदार्थ, ज्या ज्या पदार्थांच्या आपण नादी लागलो ते सगळे पदार्थ आपल्याला काय आहे, डुबवणारेच आहेत. कारण की त्या पदार्थांमुळे आपला मृत्यू टाळता येणार नाहीये. उदाहरणार्थ टीव्ही. आता टीव्ही नावाचा एक पदार्थ आहे. टीव्ही नावाचा पदार्थ तुम्ही विकत घेतला, त्याच्यामुळे तुमचा मृत्यू टळला, असं झालंय कधी? टीव्ही नावाचा एक पदार्थ आपण उदाहरण म्हणून घेऊ. टीव्ही विकत घेतल्यामुळे त्यांचे मृत्यू टळले, असं कधी कुठे ऐकलंय का? असं कुठेही तुम्हाला पाहायला भेटणार नाही. जगामध्ये कुठल्याही पदार्थांमुळे, ज्या ज्या पदार्थांमुळे तुमचा मृत्यू टळू शकत नाही, ते पदार्थ सगळे आपल्याला डुबवणारे असल्यामुळे त्यांचा अभिमान आपल्याला सोडावा लागेल. म्हणून माझ्याकडे टीव्ही आहे असा अभिमान धरणारा मनुष्य काय आहे, शहाणा म्हणता येत नाही. बरं, माझ्याकडे बायको आहे, ही माझी बायको आहे, असं जर एखादा म्हणत असेल तर दुसरा प्रश्न आपण त्याला विचारला काय पाहिजे, ह्या बायको नावाच्या पदार्थापासून तुझा मृत्यू तुला टाळता येईल का? समजा येत असेल, तसं म्हटलं हो, तर तो अभिमान धरून राहा. नाहीतर माझ्याकडे बायको आहे, माझ्याकडे मुलं आहे, असा अभिमान धरणं हे काय आहे, आपल्याला डुबवणार आहे. म्हणून तो अभिमान काय करायला पाहिजे, सोडला पाहिजे. तो अभिमान आपल्याला सोडला पाहिजे. मग बायको असो, टीव्ही असो किंवा इतर काहीही असो, की जे सांगताना आपल्याला अहंकार, अभिमान येऊच नाही, यायला नको, तो गळाला पाहिजे. पण लोकांना असं वाटतं की आपण काहीतरी फारच मोठं कर्तृत्व केलंय, म्हणजे बायको केले तर त्याला खूप आनंद होतो. तर आपल्याला अशा पदार्थांचा अभिमान धरणं हे योग्य नाही. पण लोक याच गोष्टींचा अभिमान धरून राहतात आणि आपण त्यांच्यामध्ये वावरतो, म्हणून आपल्याला त्यांचा परिणाम भोगावा लागतो. आपल्याला त्यांच्यासारखंच राहावं वाटतं, त्यांच्यासारखंच करावं वाटतं. म्हणून माझी बायको आहे असं म्हटलं की त्याचा ऊर भरून येतो, मला मुलं बाळ आहेत असं म्हटलं की त्याचा ऊर भरून येतो. वास्तविक ते आपल्याला डुबवणारं आहे का वाचवणार आहे? संसारामध्ये व्यवहार करताना हे कदाचित तुम्हाला उपयोगाला येत असतील, पण मृत्यू टाळण्यासाठी उपयोगाला येणार आहेत का? माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हित सुखाची मांडणी, एकलाच मी दुःख भोगी कुंभ बाग जाचणी, असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. आणि तुकोबांचा अभंग मी बऱ्याच वेळा सांगत असतो की नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा लाजवळी ग्रासावया, काळाची हिवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. आता हे सगळं त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलं, अजून त्याच्यापेक्षा काय वेगळं सांगावं? म्हणजे त्यांचा अभिमान धरण्याचं काहीच कारण नाही. उलट आपल्याला वाईट वाटावं, आपल्याला उलट वाईट वाटलं पाहिजे की यांच्यामुळे आपला मृत्यू टाळता येणार नाहीये. कारण हे सगळे आपल्याला मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी उपयोगाला येणारच नाहीत, म्हणून त्यांचं कौतुक करण्याचं काहीच कारण नाही. पण जगामध्ये मात्र याच्या उलट आहे. जगामध्ये काय उलट आहे. म्हणजे कोण जन्माला आलं, मूल जन्माला आलं तर लोक कौतुक करतात, दरवर्षी आठवण करून करून कौतुक करतात. लोक म्हातारी झाली तरी नातवंडाचं कौतुक करत बसतात. म्हणजे ह्याच्यासारखी मोठी भयानक गोष्ट काय असावी? ही माया आहे. ही काय? ही माया आहे. ही आपल्याला मृत्यू नावाच्या दुःखावर विजय मिळवू देणार नाहीये. पण असं म्हटल्यानंतर मग काय होणार? तुला कोण, अरे महाराज फारच भयानक आहे. आणि ह्यात आपल्याला नातवंडाचंही कौतुक करू दे ना.
कशाचंच कौतुक करू द्या ना आपल्याला, म्हणजे आपल्याला अडचण निर्माण होईल. नाही का, असं होणार ना. कारण जेव्हा तुम्ही यांच्यामध्ये गुंतता तेव्हा तुमच्यामध्ये अभिमान आलेला असतो, तुमचा अहंकार आला असतो की माझी सून आहे, माझा जावई आहे, माझं हे आहे, माझं ते आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण इतके गुरफटून जातो या पदार्थांमध्ये, आणि अधिक त्यांच्या या पदार्थांसोबत राहत असताना त्या पदार्थांमुळे, त्या पदार्थांसाठी आपण ज्या काही क्रिया करीत राहतो त्या सगळ्या क्रियेमध्ये पण तो अभिमान राहतो. आणि तो अभिमान आपल्याला गाळला पाहिजे. स्थूल शरीराचा अभिमान, या स्थूल शरीरामुळे निर्माण होणाऱ्या सर्व क्रियेचा अभिमान, स्थूल शरीराच्या बाहेर असलेल्या पदार्थांमध्ये आपण जे गुंततो त्या पदार्थांचा अभिमान, हे सगळं आपल्याला गाळलं पाहिजे, ते सोडलं पाहिजे. त्याला पर्याय नाही काही. आणि तुम्ही म्हटलं नाही आम्ही हे सोडणार नाही, तर तुमच्यासाठी हा विषय अजिबात नाहीये, अजिबातच नाहीये. त्यात वाईट वाटून वगैरे घ्यायचं काही कारण नाही. हा विषय आपल्यासाठी अजिबातच नव्हे. या सर्व पदार्थांमधून, या सर्व क्रियेमधून आपण जर अहंकार दूर करू शकत असू तरच हा आपला विषय, त्याच्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. स्थूल शरीर आणि बाहेरचा विषय याचा आपण आधी अभ्यास केलेला आहे, तोच पुन्हा फक्त थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं. हे जे स्थूल शरीर आहे, या स्थूल शरीराच्या आतमध्ये मुळात सूक्ष्म शरीर आहे. या सूक्ष्म शरीरामध्ये मन नावाचं किंवा अंतःकरण नावाचं जे इंद्रिय आहे, याच्यामध्ये असंख्य विचार येत असतात. हे जे विचार आहे, हे विचार आपल्याला प्रामुख्याने सूक्ष्म शरीर असं म्हणता येईल. म्हणजे हे विचार किंवा ह्या वृत्ती म्हणजे सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे वेगळं काही नाही. आपल्या आतमध्ये जे सुरू असतं सदैव, सतत, सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्या आतमध्ये काय असतं, सतत काही ना काही सुरू असतं. विचार, चांगले वाईट, त्याला आपण विभागत राहतो, जे काय असेल. पण ते आतमध्ये सतत निर्माण होणारे जे विचार आहेत तेच सूक्ष्म शरीर आहे. आणि ते आपण कधी बंद करतो? आपण ते कधी बंद करतो का? आपण ते कधी बंद करत नाही. झोपेपर्यंत आपलं ते सुरू असतं. झोपलं तरच बंद होतं, तिथपर्यंत ते आपलं सहज सुरू असतं. तुम्ही म्हणाला आम्ही काही स्वतःहून विचार करतो, असं नाही. बऱ्याच वेळा तर सहजच असतं ते, त्याला काही खूप कष्ट करायला लागत नाही. तुम्ही एका जागी शांत बसले तरी आपण मग ते विचार येत असतात. ते जिथून येतात ते चित्त आहे. ते कुठून येतात? ते चित्तामधून बाहेर पडत असतात. मी अनेक वेळा हा विषय तुम्हाला सांगितलेला आहे. तर हे जे चित्तातून बाहेर येतात विचार, किंवा त्याला आपण संस्कार म्हणू शकतो, हे जे बाहेर येतात हे किती येतात? एका वेळेला किती येतात? असंख्य येतात. क्षणाक्षणाला येतात. अनंत बुद्धीचे अनंत तरंग, क्षणाक्षणा पालटे रंग. अधिक ते रंग पालटत राहतात, म्हणजे बदलत राहतात, सदैव बदलत राहतात. म्हणजे आता मला चांगला विचार आला की मग वाईट येतो, मग चांगला येतो, वाईट येतो, चांगला येतो, वाईट येतो, सुखाचा येतो, दुःखाचा येतो, असं येतो, तसा येतो, असं वेगवेगळे सतत ते विचार येत राहतात आतमध्ये. आणि त्याच्यावर कोणालाही कंट्रोल करता येत नाही. या जगामध्ये अजून कोणाकडे त्याचं उत्तर नाहीये कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे पारमार्थामध्ये फक्त याचे उत्तर आहेत, पण इतर कोणाकडेही त्याचं उत्तर नाही. म्हणून तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शाळेमध्ये पाठवून जे शिकायला लावलं त्याच्यात कौतुक मानून घेऊ नका, त्याच्यामध्ये काही धन्यता मानून घेऊ नका, कारण त्यांच्याकडे त्याची उत्तरं नाही आहेत. ते फक्त पोट भरण्याचं साधन देऊ शकतात. पोट भरण्यापलीकडे काहीही अक्कल देऊ शकत नाही. जगात कसं जागावं हे सुद्धा त्या शाळेमध्ये शिकवलं जातं का नाही माहित नाही. तर ह्याची उत्तरं तर फार लांबची गोष्ट आहे. म्हणून तुमची मुलं शाळेत जातात आणि तुम्ही त्याचं जास्त कौतुक करत बसतात, ह्यासारखा खरं मूर्खपणा जगात नाही. आणि अशा वर्ग किती 99.99% आहेत, त्याच्यामध्ये आपण सगळे आहोत. म्हणून फक्त विचार बाहेर येणारा जो आहे, हा विचार बदलता येऊ शकतो का? नाही बदलता येऊ शकत. कारण तिथून जसा येईल तसा येईल असतो, पण तो आल्यानंतर मात्र त्याच्यावर मनाचा भाग असतो, बुद्धीचा भाग असतो आणि अहंकाराचा भाग असतो. तर तो एकदा बाहेर आला, एकदा का तो चित्तातून बाहेर आला म्हणजे अंतःकरणात आला, तिथून तो मनाकडे आला की मन त्याच्यावर काय करतं? विचार करत राहतं की असं का, असं करायचं का, असं करायचं. त्याच्यानंतर बुद्धी त्याच्यावर निर्णय घेत असते. म्हणून ही बुद्धी जी आहे, ही बुद्धी आपल्याला उपयोगाला येते. जितकी बुद्धी चांगली आहे, जितकी बुद्धी सत्वगुणाची आहे, तितका तो मृत्यूवर विजय कसा मिळवता येईल या दिशेने जायला लागतो. बुद्धी जर सत्वगुणाची झाली तर
शुद्ध सत्वगुणाची झाली तर ती खरं परमार्थाच्या दिशेने जायला लागते. पण ती जर मलिन सत्व असेल किंवा रजगुण किंवा तमगुणाचा जास्त त्याच्यावर प्रभाव असेल तर ती बुद्धी संसाराच्या दिशेनेच राहते. त्या दिशेने विचार करू लागते. अहंकार तसाच विचार करतो, अहंकार तसाच अहम धरतो आणि मग तशाच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय प्राण त्याप्रमाणे हलू लागतात. त्याप्रमाणे स्थूल शरीर हलतं, त्याप्रमाणे क्रिया होतात, त्याप्रमाणेच आपण पदार्थ गोळा करतो, पुन्हा त्याच्यामध्ये गुंतून राहतो. तर हा जो खेळ आहे हा आतमध्ये संस्कारावर अवलंबून आहे. पण ते संस्कार फक्त महत्वाचे नाहीत, तर त्या संस्कारावर पुढे बुद्धी मन हे काय करत असतात, कंट्रोल करत असतात, त्यावर ते प्रक्रिया करत असतात. म्हणून मन आणि बुद्धी हे चांगलं लागतं. मन बुद्धी काय पाहिजे, धड पाहिजे. ते धड असले तर उपयोगाला येतं. तर यांच्यावर आपण जेव्हा अहम धरतो, यांचा जेव्हा आपण अभिमान धरतो, कोणाचा, चित्तामध्ये निघालेल्या या संस्काराचा म्हणजेच त्या अनंत विचारांचा आपण जेव्हा अभिमान धरतो, तेव्हा तो अभिमान चांगला का वाईट असा पुन्हा प्रश्न येतो. आपल्या आतमध्ये निघालेले जे काही विचार आहेत त्या विचारांचा आपण अहम धरत असतो. आता ते अनंत येतात, त्याला काही हिशोब नाही. त्यातल्या काही सगळ्याच याच्यावर आपण अभिमान धरतो असं नाही, पण बऱ्यापैकी गोष्टीवर आपण अभिमान धरतो. म्हणजे आपल्या मनात असं वाटतं की आपण श्रीमंत आहे, म्हणजे मी श्रीमंत आहे असा आपला विचार आला, तर त्या मी श्रीमंत आहे याच्यावर आपण काय धरतो, अभिमान धरतो. मी बाप आहे, मी चांगला आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे. स्थूल देह आणि बाहेरचे पदार्थ आणि त्यांच्याशी आपण करणाऱ्या क्रिया, त्यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व क्रिया, ह्या सगळ्यांचा विचार आतमध्ये असतो. मुळात स्थूल शरीर, स्थूल शरीराच्या बाहेरचे पदार्थ, त्यांच्याद्वारे होणाऱ्या सर्व क्रिया ह्या आतमध्ये असलेल्या विचारानेच तयार झालेल्या आहेत. हे कुठून तयार झालेलं आहे, आतमध्ये जो विचार होता त्याप्रमाणेच हे तयार झालंय. म्हणजे आतमध्ये विचार होता म्हणून हे घर तयार झालं. घरामुळे विचार आलेला नाही, विचारामुळे घर आलेलं आहे. आपण जी गाडी पाहतो, गाडी ही कुठून आली, आधी कोणीतरी तो विचार केला आणि मग त्यांनी तो कृतीत आणला. म्हणजे त्या गाडीच्या मागे विचार आहे, काय कोणीतरी तो विचार करून ते गाडी आणलं. हे ट्यूबलाईट आहे, म्हणजे लाईट आहे, हा काय आपोआप आलेला नाही, हा आपोआप सृष्टीमध्ये तयार नाही झाला. हा कुठून आला, कोणीतरी विचार केला आणि मग हा लाईट तयार झाला. हा फॅन आहे, हे लाईट आहे, हा रंग आहे, हे कपडे आहेत, हे कसे आले, ते विचारातून पुढे आले. म्हणजे विचारांमुळे पुढे सगळे पदार्थ तयार होतात जगामध्ये. सगळे पदार्थ म्हणजे फक्त शरीराच्या बाहेरचेच पदार्थ नाही, तर शरीर सुद्धा कुठून आलंय, विचार. म्हणजे तुमचा जसा विचार असतो तसं शरीर मिळतं पुढे. म्हणजे फक्त तुम्ही एकदा विचार केला की मी चांगला देवाधिक होईल म्हणजे लगेच तुम्हाला देवाधिकाचं शरीर मिळत नाही. त्या विचारांचं सगळ्याचं सार काढून जे योग्य सार तयार होईल त्याप्रमाणे त्याला त्याचं शरीर मिळतं. म्हणून शरीर किंवा अनेक पदार्थ आणि मग त्यांच्यामध्ये होणाऱ्या क्रिया ह्या सगळ्या मुळात आधी कुठून आलेल्या आहेत, त्या विचारातून आलेल्या, त्या संस्कारांमधून आलेल्या. मग हे जे विचार आहेत, हे विचार बाहेरचे कोणीच कंट्रोल करू शकत नाही. बाहेरच्या कोणालाही त्याच्यावर काय नाही, ताबा मिळवता येत नाही. म्हणजे माझ्या विचारांवर तुम्हाला ताबा मिळवता येणार नाही, तुमच्या विचारांवर मला ताबा मिळवता येणार नाही. आता मी जे काही सगळं सांगतोय, मी हे सगळं सांगत असल्यानंतर तुम्ही ऐकता. तुम्ही ऐकल्यानंतर मी तुमच्या विचारांवर ताबा मिळवला असं होत नाही. तुम्ही जेव्हा ठरवाल तेव्हा तुम्हाला तुमच्या विचारांवर ताबा मिळवता येऊ शकतो. म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या विचारांवर ताबा मिळवण्यासाठी कारण कोण आहे, आपण स्वतः असतो. म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी, आपलं जे मन आहे ते मन आणि बुद्धी यांच्याद्वारे तो जीव जो आहे तो त्याच्यावर ताबा मिळवू शकतो. बाकी इतर कोणालाही ते करता येणं शक्य नाही. म्हणजे मी तुमचे विचार बदलू शकत नाही, नवे जगातलं कोणीही आपले विचार बदलू शकत नाही. पण मग ते विचार कोण बदलू शकतो, तुम्ही बदलू शकता. तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला ते विचार बदलायचे का नाही बदलायचे, किंवा त्या विचारामध्ये ताबा, या विचारांवर ताबा मिळवायचा की नाही, तो कोण ठरवू शकतो, आपण ठरवू शकतो. तुम्ही ठरवल्याशिवाय तुम्हाला इथे आणता येत नाही.
आणि एखाद्याला तुम्ही बळच जरी इथे आणला पकडून तरी तो हे ऐकेल असं म्हणता येत नाही. मग एखाद्याला बळच जरी आपण पंढरपूरला घेऊन गेलो तरी उपयोग होणार नाही. त्याला जरी आपण बळच डोकं ठेवायला लावलं विठोबाच्या पायावर तरी उपयोग होणार नाही, जिथपर्यंत तो ठेवत नाही डोकं. तो त्याने डोकं ठेवलं म्हणजे तेव्हा त्याचा विचार असतो. आणि तुम्ही त्याला पाया पड म्हटलं की तो विचार कोणाचा असतो? तो पाया पडताना दिसतो पण तेव्हा पाया पडलेला नसतो, काय त्याचा विचार नाही ते. म्हणून तुम्ही जरी म्हटलं तुमच्या मुलाला पाया पड तरी सुद्धा तुम्ही काही त्याच्या विचारावर कंट्रोल करू शकले असं म्हणता येत नाही. तो तात्पुरता आपल्याला गैरसमज असतो तो. म्हणून आपण लहान वयामध्ये जीव जो आहे तो फक्त दाखवतो. म्हणून लहान मुलं आपल्यासारखे वागतायत असं आपल्याला वाटतं. त्यांचं खरं रूप लक्षात केव्हा येतं? फक्त तुमच्या ताब्यातून ते बाजूला गेले पाहिजे. तुमच्यापासून जरा ते बाजूला झाले की मग तुम्हाला आपोआप तो त्यांच्या विचाराने जातो. म्हणून मुलगा जोपर्यंत मुलगी जेव्हा घरात आहे तेव्हाच आपल्याला वाटतं की ते आपल्याप्रमाणे जगतायत. उदाहरण म्हणून मुलगा मुलगी घेतोय, कोणी पण तसं असतं बरं. पण ते जर घराच्या बाहेर पडले की आपण सांगू शकत नाही. परत घरात आले की आपल्याला वाटतं हा आपल्याप्रमाणेच आहे. मग आपण विचारतो काय केलं शाळेमध्ये, काय केलं इकडे, काय केलं तिकडे. मग ते पण सांगतं सगळे काय काय केलं, पण सगळं काही सांगत नाही. कारण काय? त्यांना माहित आहे हे आपल्या विचारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. सगळे जीव हुशार असतात. सगळे जीव कसे असतात? हुशार असतात. लहान मूल सुद्धा हुशार असतात. पण तो जीव आहे, त्याचं शरीर आता लहान आहे फक्त. तो जीव लहान नाहीये. काय लहान आहे? फक्त ज्या शरीराद्वारे व्यक्त व्हायचंय ते शरीर त्याचं लहान आहे म्हणून तो गप्प आहे. एकदा का त्याचं शरीर मोठं झालं की तो तुम्हालाच सटकावल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही जास्तच नखरे केले तर. बरोबर का नाही? का चुकीचं आहे? तो जीव जो आहे तो लहान मोठा नाहीये. तो काय? तो श्रेष्ठ असतो, तो त्याच लेवलचा आहे. फक्त आता त्याच्याकडे जे शरीर आहे ते शरीर कमकुवत आहे किंवा लहान आहे म्हणून तो जीव गप्प असतो. त्याची बुद्धी कमकुवत असते म्हणून तुम्हाला वाटतं की तो कमकुवत आहे. वास्तविक बुद्धी म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीर कमकुवत असतं. तो जीव जो असतो तो श्रेष्ठच आहे. मग जसजसं त्याचं स्थूल शरीर वाढतं, जसजशी त्याची बुद्धी प्रकल्प होते, जसजशी ती वाढीला लागते, तसं मग तो त्याचे गुण दाखवतो. आणि त्याला हे कळलेलं असतं की हे आपल्यावर कंट्रोल करायचा प्रयत्न करतात, आपल्या विचारांवर कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. म्हणून तो काय करतो? तो शहाणा असतो, तो तुम्हाला कळूच देत नाही. आणि मग समजा तुम्हाला कळलंच, तो म्हणतो तुझं तू बघ, माझं मी बघतो, तुला काय करायचं मी काय करतो ते आहे ना. सांगण्याचा मुद्दा असा आहे, आपला भ्रम असतो की आपण कंट्रोल करतोय. आता मी महाराज म्हणून मी जर असा विचार करू लागला की हे सगळे ऐकतायत माझं आणि मी या सगळ्यांचे विचार कंट्रोल केले तर बरोबर आहे का? नाही. सुरुवातीला होतं, जेव्हा आपण नवीन नवीन महाराज होतो तसं तेव्हा वाटतं आपल्याला की आता सगळे आपले ऐकतायत आणि आता सगळे असं करतील असं वाटतं. पण तसं काही नसतं. 1 वर्ष ऐकलं का 20 वर्ष ऐकलं का 25 वर्ष ऐकलं, ते ऐकून सुद्धा ते करतील असं नाही. त्यांचे विचार ठरलेले असतात. ते विचार त्यांनी जसं त्याच्या ताबा मिळवला त्याप्रमाणे ते करतात. महाराजांनी आपले विनाकारण भ्रमात राहू नये, आईबापांनीही भ्रमात राहू नये, कोणीही भ्रमात राहू नये. आईबापानच नाही, महाराजांनीच नाही, जगात कोणीही तसं भ्रमात राहू नये. प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. प्रत्येक जीवाला स्वतःच मूळचं काय आहे? चित्त आहे. आणि त्या चित्तामध्ये त्याच्या अनंत जन्मांचे संस्कार तसेच्या तसे आहेत. आता त्या चित्तामधून निघणाऱ्या या संस्कारांवर ताबा मिळवायचा असेल किंवा कंट्रोल करायचा असेल तर इतर कोणाचाही उपयोग खरं तर नसतो. तो जीव जेव्हा या मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे त्या विचारांवर ताबा मिळवतो किंवा कंट्रोल करतो, जशा पद्धतीने करतो तशा पद्धतीने त्याचं स्थूल शरीर वागतं, तशा पद्धतीने त्याचे इंद्रिय वागतात, तशा पद्धतीने तो जगामध्ये क्रिया करतो, तशा पद्धतीने तशा प्रकारच्या पदार्थांशी तो संयोग पावतो किंवा त्यांच्याशी तो संबंध करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यांचं ज्यांचं जुळतं म्हणजे समान, मग त्यांना वाटतं हा आपल्यासारखाच आहे. मग समजा तुमचं माझं हे जुळलं तर मला असं वाटतं अरे बघा हे माझं किती ऐकतं. वास्तविक तसं झालेलं असतं का खरं? मग मला असं वाटतं की हे माझं ऐकतायत, पण वास्तविक तसं झालेलं असतं. त्यांनी काय केलेलं असतं? त्यांनी तसं केलेलं असतं. आणि म्हणून ते इथे बसलेले आहेत. आणि मला काय वाटायला लागतं विनाकारण, बघा माझं ऐकतात म्हणून इकडे आले. वास्तविक काय माझं ऐकलं म्हणून ते आले काय? नाही, त्यांनी ते ठरवलं. आता त्यांनी समजा पुढच्या शुक्रवारी ठरवलं, गुरुवारी ठरवलं की नाही यायचं, तर समजा ते नाही आले तर मग काय झालं? माझं ऐकलं नाही.
आता तरी कुठं ऐकलं होतं, तेव्हाही ऐकलेलं नसतं, आता ऐकलं नसतं. तर आपण विनाकारणच भ्रमात असतो की आपलं कोणीतरी ऐकतंय, आणि मग नाही ऐकलं असं वाटलं की आपल्याला चिडचिड होते आणि आपल्याला असं वाटतं मग ऐकावं ते. आणि मग समोरचा जीव जर आपला थोडासा विचार करणारा असेल तर तो म्हणतो हा मी ऐकतो असं. पण तो विचार करणार असेल म्हणून तुला मला काही घेणं नाही, तुझं तुझं तू बघ असं तो म्हणतो. सांगण्याचा या सगळ्यामध्ये मुद्दा असा आहे की आपण विनाकारण ह्या सगळ्यामध्ये चक्रामध्ये स्वतःचं डोकं खुपसून बसलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे नाक खुपसून बसलेलं आहे. म्हणजे डोकं खुपसले का नाक खुपसून बसलोय? विनाकारण नाक खुपसून बसलोय. त्याच्यामध्ये काही गरज आहे का? काही गरज नाही. तर आपला जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो आहे विचार. सूक्ष्म देह म्हणजे विचार, आणि या विचारांवर इतरांचा जगामध्ये कोणाचाही तसा कंट्रोल नसतो. दिसतो जो कंट्रोल तो फक्त जुळलेला आहे, तेवढं जुळल्यात तेवढ्या गोष्टी. म्हणजे आता मी तुम्हाला कंट्रोल करतोय असं दिसतंय, पण ही काही सत्य परिस्थिती नाही आहे. बरोबर का नाही? ही काही खरी सत्य परिस्थिती नाही. आता तुम्ही ऐकताय, बरोबर आहे, आणि जगालाही असं दिसतंय की अरे महाराज काहीतरी सांगतायत आणि लोक काहीतरी ऐकतायत. मग तुम्ही पण म्हणाला महाराजांचं आम्ही ऐकतो. तुम्ही महाराजांचं ऐकताय हे दिसताना जरी बरोबर दिसलं असतं, तर वास्तविक खरं काय? तुमच्या आतमध्ये असलेला जीव तुमच्या मनाला आणि बुद्धीला काय करतो? कंट्रोल करतो. तो त्या मनबुद्धीला जे काही सांगत असतो जीव, तो त्याच्या आतमधून निघालेल्या संस्कारांप्रमाणे सांगत असतो. जर सत्वगुणाचे संस्कार असतील तर त्याप्रमाणे सत्वाचा व्यवहार होतो, रजगुणाचे संस्कार असतील तर रजगुणाचा व्यवहार होतो, तमगुणाचे संस्कार असतील तर तमगुणाचा व्यवहार होतो. पण हे सगळं होण्याच्या आधी आतमध्ये काय आहे? मन आणि बुद्धी नावाचं इंद्रिय आहे, अहंकार नावाचं इंद्रिय आहे. त्याच्याद्वारे आपल्याला इथे काही साध्य करता येते का हे बघायला काही हरकत नाही. म्हणून जिथपर्यंत तुम्ही ठरवत नाही तिथपर्यंत तुम्हाला कोणीही जगामध्ये हे करायला भाग पाडू शकत नाही. हेच नाही, काहीही नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ठरवाल की हे करायचंय तेव्हा तुम्हाला त्याच्यापासून कोणीही अडवू शकत नाही. तुमचे संस्कार जर तेवढे श्रेष्ठ असतील तर तुम्हाला ते तसं तुम्ही करणारच आणि तुम्हाला ते मिळणारच. म्हणजे एखाद्याला जर पैसे कमवण्याची तीव्र इच्छा असेल आतमध्ये त्याच्या संस्कारांरूप, तर तुम्ही कितीही त्याला म्हणा की तू पैशाच्या पाठीमागे धावू नको, तो जाणारच आहे आणि ते करणारच आहे. कुठपर्यंत? केव्हापर्यंत? जिथपर्यंत त्याचा जीव त्याच्या मनाला बुद्धीला हे सांगणार नाही की बाबा रे ह्याच्यात काय धन्यता आहे. ते कोणी शिकवावं लागेल पुन्हा? ते पुन्हा कोणी शिकवावं लागेल? त्याच्या जीवाने. त्या जीवाने जर त्याच्या मनबुद्धीला हे शिकवायला सुरुवात केली की अरे पैशात काय खरं, असं जर विचार करायला लागला तर मग आपोआप तशा पद्धतीची माणसं त्याला भेटतील, महाराज भेटतील, कोणीतरी भेटेल. आणि मग महाराज त्यावेळेस सांगत असतात पैशात काही नाहीये. मग जर त्याने ऐकलं आणि मग पुन्हा मग ती प्रक्रिया सुरू केली त्याचा फायदा होतो. म्हणून ज्याला पैशाची हौस आहे तो आपोआप पैशाची हौस असणाऱ्यामध्ये रमवतो. म्हणून आपोआपच तसे तसे वर्ग तयार होतात. म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाला आपोआप दारू पिणारा भेटतो, भजन करणाऱ्याला आपोआप भजन करणारा भेटतो, आपोआप भेटतात. तंबाखू खाणाऱ्याला आपोआप तंबाखू खाणारा भेटतो, आपोआप भेटतो. त्याला काही शोधावं लागतंय का? काही शोधावं लागत नाही, आपोआप भेटतं. कशामुळे? त्यांच्यामुळे नाही, आपलेच गुण तसे. म्हणून लोक म्हणतात की मला फार दुःख आहे, मला अशीच सासू भेटली, मला अशीच सून भेटली, मला असंच हे भेटला, मला तसंच हे भेटला. मी त्यांना सांगत असतो बाबांनो त्यांची काही चूक नाही, तुझंच तसं कर्म आहे. मग लोक म्हणतात आमच्या कर्मावर लगेच उठले. मग ठीक आहे, आता दुसरं काहीतरी तू शोध आणि बघ. आपल्याला भोगावे लागणारं सुख आणि दुःख हे आपण केलेल्या कर्माने मिळतंय. आपण अनंत जन्म केलेली जी कर्म आहे त्यानुसार आपल्याला ते भेटतंय. आणि ती कर्म तर गेली, पण त्याचे जे काही संस्कार आहेत ते चित्तात आहेत, आणि त्या चित्तातले संस्कार आता विचार रूपाने पहिल्यांदा बाहेर येतात, आणि त्याच्यावर आपल्याला काही प्रक्रिया करता येते का, हा आपला प्रश्न आहे. कर्म आपली क्रिया आपल्या होऊन गेल्या अनंत जन्म. आता त्या क्रिया कुठं आहेत आपल्या हातात? त्या क्रिया आपल्या हातात नाही आहेत. मग काय? त्या क्रियांची जी प्रतिक्रिया आहेत म्हणजे त्याची रिॲक्शन, ती संस्कार रूपाने आपल्या आतमध्ये अंतःकरणात चित्तामध्ये साठवून ठेवलेली आणि ती फलोन्मुख होत असते. म्हणजे ती बाहेर येत असते. ती बाहेर येऊन कुठे येते? एकदमच का डोळ्यात येत नाही, एकदमच हातात येत नाही. कुठे येते? ती येते अंतःकरणामध्ये. अंतःकरणातून मनात येते, मनातून बुद्धीत येते. म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, अहंकार याच्यावरती येते आधी, आणि मग त्याच्यानंतर ती प्राणामध्ये येते. मग त्यानुसार प्राण वागतो. प्राण म्हणजे वारा,
प्राण म्हणजे सोप्या भाषेत वारा, वायू. मग त्याप्रमाणे ह्या शरीरातले सगळे वायू हलतात, आपोआप हलत नाहीत ते. आणि जसे ते वायू हलतात तसे इंद्रिय हलतात. मग समान, व्यान, उदान हे सगळे तुम्ही पंचकरणात वाचले का नाही? हे सगळे कसे हलतात? तिकडून त्यांना ट्रिगर केलं जातं, म्हणजे त्यांना सिग्नल मिळतो आणि मग हे वायू हलतात, मग ती इंद्रिय हलतात. म्हणजे आतमधून जर सिग्नल पायांना चालण्याचा असेल तर मग पाय चालतात, म्हणजे वायू जो आहे आतमधला तो त्या पायांना चालायला होतो. डोळ्यांची उघड झाप, कानाचं ऐकणं, डोळ्याचं पाहणं, पायाचं चालणं, हाताचं घेणं देणं इत्यादी सर्व ज्ञानेंद्रियाच्या, कर्मेंद्रियाच्या सर्व क्रिया ह्या त्याच्यामुळे होतात. आणि मग शरीर हल्लं, ते क्रिया झाले की त्या क्रियातून पुन्हा प्रतिक्रिया, आणि त्या क्रियासाठी लागणारे पदार्थ आपोआपच तो जीव गोळा करत बसतो. नव्हे आपोआपच ते पदार्थ त्या जीवासाठीच मुळात तयार होतात की काय, असा प्रश्न. म्हणजे त्या त्या जीवाचे ते ते भोग पूर्ण व्हावेत म्हणून तो परमदयाळू भगवंत तसे पदार्थ उत्पन्न करतो. आणि तो त्याच्यामध्ये गुंतत नाही, तो मायेच्या द्वारे हे सगळे निर्माण होतो. मायावी आहे. आपले तसे भोग व्हावेत म्हणून ते पदार्थ निर्माण होतात आणि ते मायावी असल्यामुळे टिकत नाहीत. जसा आपला भोग संपतो तसा तो पदार्थ नष्ट होतो. इतरांच्या भोगाच्या तो कामाला येणार असेल तर तो आपल्यापासून दूर जातो. फक्त पैसा उदाहरणार्थ, जिथपर्यंत आपल्याला पैशाचा भोग आहे तिथपर्यंत पैसा आपल्या जवळ येतो. आणि जेव्हा आपला भोग पैशाचा संपतो तेव्हा ज्याचा तो पैशाचा भोग असेल त्याच्याकडे जातो. जमीन, इथे ही पूर्वीची जमीन आहे ही कळमकर कुटुंबाची होती. आता जिथपर्यंत त्यांचा ही शेती करण्याचा, ही जमीन भोगण्याचा तिथपर्यंत भाग होता तिथपर्यंत त्यांच्याकडे होती. आज परिस्थिती अशी की खाली गेली की त्यांची जमीन त्यांना दाखवता येणार नाही कुठंच. म्हणजे पूर्वी हे आमचं वावर आहे असं ते म्हणू शकत होते. आता हे कोणाच्या ताब्यात आहे? आता ज्याचा भोग आहे त्यांनी ते ताब्यात घेतलंय. मग किती लोकांचं आहे? म्हणजे कदाचित 20-50 कुटुंब असतील, कितीतरी असतील, त्यांनी त्यांच्या ताब्यात आलं ते आपोआप. म्हणून कुठलीही जी काही आपल्या ताब्यात आल्यासारखं दिसतं ते मायावी आहे. मायावी म्हणजे ते आपल्या कायम हातात राहत. म्हणजे तुम्ही जे साधक मंडळी दिसताय हे सुद्धा मायावी आहेत. कारण हे आता दिसत आहेत, उद्या राहतील का नाही सांगता येत नाही. काल जे होते ते आज असतीलच असं नाही, आज जे आहे ते उद्या राहतीलच असं नाही. महाराज सुद्धा मायावीच आहे. आज दिसत आहेत, उद्या राहतील का नाही सांगता येत नाही. आलं लक्षात? जगामध्ये सगळे असंच गोष्टी आहे. मग या सृष्टीमध्ये, या संसारामध्ये असे पदार्थ, असे विचार, अशा क्रिया आपल्याला पाहिजेत की ज्यामुळे आपल्याला मृत्यूवर विजय मिळवता येईल. हा आपला हेतू आहे याच्यामध्ये. आता आहे तर सगळं तेच, पण काही गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकतर मृत्यूकडे नेणाऱ्या ठरतील किंवा काही गोष्टी अशाच आपल्याला सापडू शकतात याच सृष्टीमध्ये की ज्या आपल्याला मृत्यूपासून वाचू शकतात. म्हणजे ज्या जगामध्ये रोग निर्माण करणारे पदार्थ आहेत त्याच जगामध्ये रोगापासून मुक्त करणारे सुद्धा पदार्थ आहेत. उदाहरणार्थ अन्न. काही अन्न असं आहे की जे खाल्ले की तुम्हाला रोग लागणारच आहे, आणि काही अन्न असं आहे की जे खाल्ले की तुमचे सगळे रोग नष्टच होणार आहेत. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? एकदम तेलकट, तुपकट, एकदम भयानक असं काहीतरी खाल्लं तर पोट दुखणारच आहे. म्हणजे ते पदार्थच आहेत ना कुठले तरी सृष्टीमध्ये. आणि तेच तुम्ही जिरा खाल्ला, ओवा खाल्ला तर कितीही पोट दुखत असलं तरी थांबणारच आहे. दोन्ही पदार्थ सृष्टीतच आहेत. या सृष्टीमध्ये जसे रोग निर्माण करणारे पदार्थ आहेत तसेच रोग नष्ट करणारे पण पदार्थ. त्याप्रमाणेच या सृष्टीमध्ये मृत्यूकडे नेणारे सुद्धा गोष्टी आहेत आणि मृत्यूपासून वाचवणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत. आणि मृत्यूपासून वाचवणाऱ्या गोष्टींकडे जाण्याचा आपल्याला विचार यावा ही आपल्याला गरजेची गोष्ट. आणि त्यासाठी आपण आता सूक्ष्म देहाचा विचार करीत आहोत. तर या सूक्ष्म देहामध्ये जे विचार आहे हा विचार आपल्या सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर या विचारावर आपण अहंकार, अभिमान धरावा की नाही धरावा हे आपल्याला ठरवायचं आहे. कारण तो अभिमान धरल्याशिवाय, तो अहंकार धरल्याशिवाय पुढचं काहीच होत नाही याचा आपण विचार केलेला आहे. तो अभिमान, अहंकार धरल्याशिवाय काहीच होत नाही, काहीही नाही, काहीच करू शकत नाही तुम्ही. कोणीच या जगामध्ये अंतःकरणामध्ये असलेल्या विचारांवर अभिमान, अहंकार धरल्याशिवाय काहीही करू शकत नाही. साधं जेवण सुद्धा करू शकत नाही. डोळ्याची पापणी सुद्धा त्याशिवाय हलू शकत नाही.
आपल्याला फक्त कळत नाही, नकळतपणे हे होतं. कारण सगळेच विचार ते किती येतात ते मोजू शकत नाही, एवढे विचार आपल्या आतमध्ये येत असतात. त्यातले सगळेच आपल्याला लक्षात येत नाही, त्या सगळ्यांवर आपलं काही होत नाही, कंट्रोल नाही आणि लक्षात पण येत नाही. ते इतके सूक्ष्म आहेत आणि इतके असंख्य आहेत की ते आपल्या शरीरातल्या सर्व नसानसांना आपोआप चालवतात. म्हणजे आपल्याला कळत पण नाही की कधी ब्रेनला सिग्नल गेला, आपल्याला कळतच नाही की कधी किडनीला सिग्नल गेलाय, कधी हृदयाला सिग्नल गेलाय, कधी हातापायाला सिग्नल आहे, कधीच कळत नाही. चालू आहे ते, ह्याचा अर्थ ते आपोआप चाललंय का? हे आपोआपच चाललेलं नाही. त्याला कुठून तरी काय सिग्नल मिळतो, कुठून तरी त्याला संदेश जातो ना, त्याच्याशिवाय ते चालत नाही. तर हे सगळं तिथून येतं खालून. मग आता आपल्याला त्याच्यावर जर कंट्रोल करायचा आहे ना, आपल्याला जर तो अधिकार आहे, आपला अधिकार आहे, इतरांना नाही येतो. मग ह्या जीवाने काय ठरवलं पाहिजे की हे जे विचार आहेत या विचारातला कुठल्या विचारांवर आपण अभिमान धरावा आणि कुठल्या विचारावर अभिमान धरू नये. म्हणजे कुठला अभिमान गाळावा आणि कुठला अभिमान गाळू नये. ज्या विचाराने आणि म्हणून ज्या क्रियेमुळे, विचारामुळे पुढे क्रिया येणार, ह्याच्यामध्ये सगळे पुढे राहणार. तर ज्या विचारामुळे तुम्हाला मृत्यू येईल त्या विचाराचा अभिमान धरू नये, तो अभिमान गाळावा. म्हणजेच तो देह अभिमान गलिते होईल. कारण विचार म्हणजे सूक्ष्म शरीर असं आपण विचार करतोय समजून घेण्यासाठी. मग कुठल्या विचाराने आपल्याला मृत्यू येईल हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला आपलंच नाही कळलं तर आपण कोणातरी विचारलं पाहिजे. मग ज्यांना हे माहित आहे त्यांना विचारावं की मी असा विचार करतोय त्यामुळे माझा मृत्यू येईल का मी मृत्यूपासून वाचेल, हे कोणाला तरी विचारावं. शास्त्रामध्ये शोधावं किंवा सद्गुरू महाराजांना विचारावं. मला जागे झाल्यापासून झोपेपर्यंत फक्त पैशाचा विचार आहे असं समजा एखाद्याला लक्षात आलं तर मग त्याने शोधायला काय हरकत नाही की पैशाच्या विचाराने मी मृत्यूपासून वाचू शकतो का, असं कोणी विचार करावा, त्याने विचार करावा. आणि मग जर वाचू शकत नसेल तर मी त्या पैशाच्या पाठीमागे का धावावं. यमाकडे तो ह्याचा मुलगा जातो, श्वेतकेतू ना, कोण, नचिकेत. कोणाचा मुलगा, वाजश्रवस. म्हणजे ब्राह्मण नाव आपल्याला नक्की उच्चार माहित नाही, पण तो नचिकेत कोणाकडे जातो, यमाकडे जातो. मग नचिकेत यमाकडे गेल्यानंतर यम त्याला म्हणतो मी तुला सगळी संपत्ती देतो, असं देतो तसं देतो. मग तो त्याला म्हणतो की ह्याचा मला काही उपयोग होणार आहे का, म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा त्याचे तिथे वेगळे शब्द असतील काही, पण एकूण हेतू तोच आहे की मला ह्याच्यापासून मुक्त होता येईल का, म्हणजे हे जे सगळं चक्र आहे, किंवा मला ब्रह्मज्ञान होईल का, किंवा मला हे आत्मज्ञान होईल का, त्याची कुठलीही भाषा असो, पण हेतू त्याचा तोच आहे की हे तू मला जे देतोयस ह्याच्यामुळे मी ह्याच्यातून वाचू शकतो का. तर यम म्हणतो नाही. मग म्हणतो त्याचा मला उपयोग काय. तसं जेव्हा मला असं वाटतं की ह्या संसारामध्ये खूप पैसे कमवावेत आणि आता मला जर असं वाटलं की मी हे एवढे पैसे मिळवल्यानंतर काय करू शकतो, काय होईल त्याने, याने जर मला मृत्यूवर विजय मिळवता येणार नाही तर त्या पैशाचा मला उपयोग काय. मग मी 1 लाख कमवले का 2 लाख कमवले, 1000 कमवले का 10,000 कमवले, तरी काय. मग लोक त्याच्यावर असं म्हणतात नाही नाही पण संसाराला जगायला तर पैसे लागतातच. जगायला जे पैसे लागतात ते कितीही मिळाले तरी काय असतात, कमीच असतात. कितीही मिळाले तरी, किती म्हणजे किती ह्या शब्दामध्ये काय आहे, त्याला हिशोब नाही, लिमिट नाही. म्हणजे अंबानीकडे किती पैसे असतील, मग त्याला काय काय सुचेल हे सांगता येत नाही, बरोबर का नाही. पण अंबानीला सुद्धा कशावर विजय मिळवता येत नाही, मग त्याचा उपयोग काय. आणि तो पण पैशाच्या पाठीमागे तो आपणही पैशाच्या पाठीमागे धावतो, मग आपल्यात त्यात फरक काय. उलट तो व्यवहारात मध्ये हुशार आहे, आपण व्यवहारातही नालायक ठरतो. मग व्यावहारिक दृष्ट्या ज्याने खूप पैसे कमवले तो हुशार ठरतो. बरं, वारकरी सुद्धा त्याच्याच पाठीमागे लागत असेल तर वारकरी त्याला म्हणावं कसं, नाही का. आपण जर सोनं नाण्याच्या पाठीमागे लागत असू, मी बऱ्याच वेळा सांगत होतो तुमच्या गळ्यात सोनं नाणं असेल, हातात सोन्याच्या अंगठ्या वगैरे असतील तर तुम्ही वारकरी चुकीची दिसताय मला. म्हणून बरेच लोक चिंतनाला त्यांना काढून ठेवतात, तो भाग निराळा. लग्नाला जाताना घालतात ते,
है ना. तेवढे लोक हुशार झाले जातात, तेवढं तर कळत त्यांना. म्हणजे ते दाखवतात, म्हणजे जसं मुलगा मुलगी आई बापाला घरी आल्यावर मी खूप छान आहे असं दाखवते, पण ते फक्त दाखवते घरी आल्यावर असतात. तसंच ते लोक महाराजांपुढे करतात. चतुर लोक आहेत, है की नाही. असो, तर हे जे पैसे आहेत, ह्या पैशाने आपल्याला मृत्यूवर विजय मिळवता येत असेल तर मी म्हणतो तुम्ही रात्रंदिवस या पैशाच्या पाठीमागे. पैसा एक उदाहरण आहे, तसंच अनेक उदाहरण आहेत. बायको नावाचा एक पदार्थ आहे, तिचा विचार करायची गरज आहे का, असं मला प्रश्न पडतो. आपल्याला तिचं जागा झाल्यापासून झोपेपर्यंत तिच्याशिवाय काही सुचतच नाही. काही लोक तर इतकी भयानक आहेत की अख्खा आयुष्यभर तिचा विचार करतात. आयुष्यभर म्हणजे लग्न झाल्यापासून मरेपर्यंत. काही लोक तर मारताना सुद्धा तुझं कसं व्हायचं असं म्हणून मारतात. आता काय त्याने जर विचार केला तर यम म्हणेल की बाबा तू पण थांब इथंच, आता खाली तिची व्यवस्था कर, असं म्हणणार आहे काय. आता हे जरा थोडस हृदयाला लागणाऱ्या गोष्टी वाटतात ना असं. पण आता तुम्हाला काय नाही, तुम्हाला माहित झालं महाराज काय म्हणणार आहेत, आणि तुम्ही ठरवलेलं की काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं, त्याच्यामुळे प्रश्न नाही तसा. तर बायको नावाच्या पदार्थाचा आपण आतमध्ये तो विचार येणार नाही का. म्हणजे संस्कारच तसले आहेत, बायको घेऊन आलेले आहेत. बायको हे काय अपमत आली का तुमच्या दारात. आपल्या पदरात बायको अपमत आली का, आपल्या पदरात नवरा अपमत आला का. तुम्ही म्हणता अहो महाराज आता काय आमच्या नशिबी असं आलंय, पोरं बाळ हे, आता तुमचं वेगळं आहे आमचं वेगळं. आम्ही काय केलंय, तुमचेच कर्माने तुम्ही घेऊन आले. ते कोण घेऊन आलं, तुम्ही घेऊन आला. ते तर घडलं ना, आता त्याच्यात काय करू शकतो. त्या कर्मामध्ये काही बदल करता येत नाही, पण त्या कर्मामुळे जे विचार आतमध्ये आहेत त्याला तर कंट्रोल करता येऊ शकतो. ते तुमच्या हातात आहे ना, का नाहीये. तो विचार तर तुमच्या हातात आहे, तुम्ही तो विचार करू शकता. तर ही बायको जी आहे ती कर्मधर्म संयोगाने पदरात पडली, नवरा कर्मधर्म संयोगाने पदरात पडला. आता हा विचार तर आपल्याला करता येऊ शकतो की या पदार्थामुळे म्हणजे या बायकोमुळे आपल्याला मृत्यूवर विजय मिळवता येईल का, हा विचार करता यायला पाहिजे ना. आणि आपला आपण विचार करून जर तुम्हाला शक्य असेल तर करून बसा, गप्प राहा, जास्त काही बोलू नका कोणा. आणि तुम्हाला जास्त प्रयोग करायचा असेल, थोडी जर हिंमत असेल तर तिला म्हणा तुझ्यापासून काय मला मृत्यूवर विजय मिळवता येईल का, तू मला मृत्यूपासून वाचवू शकतेस का, तुझ्याकडे त्याचं काही सोल्युशन आहे का. तर मी रोज तुझाच विचार करतो, तुझं चिंतन करतो राहतो, काही हरकत नाही. तुझ्याकडे जर असेल उत्तर तर मी तुझं चिंतन करतो रोज, असं म्हणा तुम्ही. आणि प्रत्येक बायकोला असं वाटतं की आपल्या नवऱ्याने फक्त आपलाच विचार करावा, असं वाटतं का नाही. व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा वाटतं, पारमार्थिक जाऊ दे. प्रत्येक मुलाबाळांना वाटतं आपल्या आईबापाने फक्त आपलाच विचार करावा. प्रत्येक नवऱ्याला वाटतं की आपल्या बायकोने आपलाच विचार करावा, असं वाटतं. हा अभिमान आहे. हे काय, कसला अभिमान आहे, मृत्यूपासून न वाचवणारा अभिमान आहे. म्हणजे मृत्यूच्या खाईमध्ये ढकलणारा अभिमान आहे, आपल्याला लक्षात येईल. बायको एक जन्म सुख देणारी असते, पैसा एक जन्म सुख देणारा असतो, समाज गोतावळा किंवा हे असंख्य ज्या गोष्टी ह्या सगळ्या एक जन्म सुख देणाऱ्या असतात, हे दिसतंय. पण हे सगळे वास्तविक आपल्याला मृत्यूच्या खाईत लोटणारे आहेत. हे काय करतायत आपल्याला कळत नाहीये. खाईत लोटतायत असं म्हणण्यापेक्षा हे जरा उलट अवघड वाटतं. म्हणून दुसऱ्या पद्धतीने आपण विचार करू शकतो की यांच्याकडे मृत्यूपासून वाचण्यासाठी काहीही औषध नाहीये. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ तो आहे, त्यांच्याकडे कोणाकडेच काय नाहीये. म्हणून ज्यांच्यामध्ये तुम्ही अहंकार धरून बसले, अभिमान धरून बसले, त्यांच्याकडे जा, त्यांना विचारा. तुम्हाला स्वतःचाच विचार करून सगळं कळत नसेल तर त्यांना विचारा की तुझ्यापासून मला असं काही औषध मिळेल का, किंवा असं काही तुझ्याकडे आहे का की ज्यामुळे माझा मृत्यू मला टाळता येईल. ह्यासाठी थोडं धैर्य पाहिजे, विचारायचं म्हणजे धैर्य लागतं. नाही तर आपलं गप बसावं, आपला पण विचार करावा, शांत राहायचं, समजून घ्यावं की त्यांच्याकडे काही उत्तर नाहीये. बरोबर का नाही. अंबानीच्या पाठीमागे, गावच्या श्रीमंत माणसा पाठीमागे, गावच्या कॉर्पोरेटरकडे, ह्याच्याकडे त्याच्याकडे, पुढाऱ्याकडे, आमक्याकडे तामक्याकडे कोण धावतं, ज्यांना माहित नाही की त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाहीये. गोतावळ्यामध्ये ह्याच्याकडे त्याच्याकडे आपण धावतो का, तुम्हाला माहित नाही त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाहीये. बरं, काही लोक आम्हाला कळलेलं आहे की त्यांच्यात उत्तर नाहीये, पण तरी आम्ही आपल्याला समाजात जगायचं म्हणून जावं लागतं. त्याचा परिणाम तुम्ही मृत्यूच्या खाईत लोटले जाताय हे तुम्हाला माहित नाहीये.
त्यांचा परिणाम नाही माहिती आपल्याला काय. का जेव्हा आपण त्यांच्यामध्ये जातो त्यांचा अहंकार अभिमान आपल्यामध्ये शरीरामध्ये राहतो. काय होतंय त्याच्यामुळे? काय होतंय, जेवढे कुठले पदार्थ, जेवढे कुठले क्रिया, जेवढे कुठले विचार ज्यांच्याकडे आपण जातो, ज्यांचा कुणाचा आपण अभिमान धरतो, की ज्यांच्यामुळे आपल्याला मृत्यूवर काहीही औषध सापडू शकत नाही, तो आपल्याला डुबवणार आहे. मग असा अभिमान आपल्याला गाळावा लागेल का? गाळून नाही चालेल, न गाळलेलं चालेल. त्यांचा अभिमानांचा अहंकार गाळावा की नाही गाळावा? म्हणून हे जेवढे पदार्थ आहे यांच्याविषयी आतमध्ये काही अभिमान धरू नका. म्हणून मला नवरा आहे, माझा नवरा आहे असा अभिमान तुम्हाला मृत्यूकडे नेणार. मला मूलबाळ आहे असा अभिमान तुम्हाला मृत्यूकडे नेणार आहे. तो अभिमान मी नष्ट नाही करू शकत. मी फक्त सांगतोय आणि तुम्ही फक्त ऐकताय. तुम्ही तुमच्या आतमध्ये कंट्रोल जर करू शकले तर तुम्हाला माझ्या ह्या बोलण्याचा उपयोग झाला असं म्हणता येईल. का तो अभिमान जो आहे तो मी काढू शकतो का? तुम्हाला गाळावा लागेल तो. म्हणून आणि असा अभिमान असतो का नसतो? आता तुम्ही असे एकदम शांत आणि महाराजांचे ऐकणारे दिसताय, पण तुम्ही घरी गेल्यानंतर कशी वेगळ्या पद्धतीने वागता तुम्हाला लक्षात येतं का नाही? कोणी आलं तर ही आमची बायको आहे, हे आमचे हे आहेत, हे आमची मुलं बाळ आहेत, हे आमची प्रॉपर्टी आहे, असं होतं का नाही? काय थोडीफार जरी असली तरी आपल्याला वाटतं एवढं आहे. तुमच्याकडे 20 एकर 25 एकर जरी असली जमीन, एवढी नसली, एवढी जरी असली, एवढे आमच्या शेती, तुम्हाला ऊर भरून येतो का नाही अभिमानाने? त्या अंबानीकडे बघा जाऊन, काय तुम्ही त्याच्यापेक्षा काय मोठे झाले, पण आपलं ऊर भरून येतो ना 1 एकर जरी असली तरी. 1 एकर जाऊ दे, 1 गुंठा, त्याला आपल्या गुंठ्याला खेटून दुसऱ्याचा गुंठा आपल्या भिंतीला खेटून त्याची भिंत निम्मी, त्याची भिंत निम्मी आपली भिंत असली तरी आपल्याला अभिमान येतो. ह्याच्यासारखी भयानक परिस्थिती काय? म्हणजे घर सुद्धा आपल्याला डुबवणार आहे. जी सजीव माणसं, सजीव पदार्थ जाऊ देत, निर्जीव असलेली भिंत शेजारची जिन आपली एकच जरी असली, तुमची काहींची असू शकते, तर शेजारची आपली भिंत एक जरी असली तरी त्याच्यावर सुद्धा आपल्याला अभिमान आहे की जी भिंत आपल्याला कधीही मृत्यूपासून वाचू शकत नाही. ह्याच्यापेक्षा काय आपल्याला मायेने घेरावं? माया आपल्याला कशी कचाट्यात घालून ठेवते बघा. आपल्याला त्याचा पण अभिमान आहे. तो अभिमान मला नाही असं म्हणा, तेवढी ताकद येऊ देत. जाऊ दे, सजीव बायको जरा हे चांगले, जरा जास्त जखमीवर मीठ चोळण्यापेक्षा घर तर मला काही म्हणणार नाही का? तर तुम्ही घराला तरी म्हणा, हे घरामुळे मी मृत्यूकडे चाललो असं म्हणा. असा विचार करून बघा, तो अभिमान आहे का नाही घराचा? आहे का नाहीये? किती तुमचे BHK आहे का नाही अभिमान? तो अभिमान तुम्हाला मारणार आहे का तारणार आहे? तो अभिमान बाहेर आहे का आतमध्ये आहे? आतमध्ये. म्हणजे हे माझं घर आहे हा अभिमान, हे घर माझं हा अभिमान आतमध्ये आहे, सूक्ष्म देहात येतो. आणि तो अभिमान घालवायला कोण आपल्याला उपयोगात येईल? महाराजांसारखा एखादा मनुष्य किंवा शास्त्र, हे सुद्धा सृष्टीतलेच पदार्थ आहेत. पण औषध थोडंच आहे जगामध्ये. औषध किती असतं? थोडं असतं. आणि बाकीचे खादाडी करायला किती असतात पदार्थ? भरपूर असतात. औषध थोडंच असतं. तसं महाराजांसारखे किंवा शास्त्र थोडंच असतं, ते जास्त नाही. पण ते योग्य मात्रेत आणि योग्य वेळेत घ्यावं लागतं. नाही तर एका स्टेजच्या बाहेर गेलं की कॅन्सर झाला की डॉक्टरही म्हणतो आता काही उपयोगाचं नाही. तसं एकदा का तुमची एका अवस्था लोटली की त्यानंतर महाराज पण म्हणतात आता काही उपयोग नाही. कारण एका स्टेजच्या बाहेर गेला कॅन्सरच नाही कुठलाही रोग, की डॉक्टर जगातला कुठलाही त्याच्यावर उपचार नाही करू शकत. हे जसं आहे तसंच एका ठराविक मर्यादेच्या बाहेर तुम्ही अभिमानी असला तर तुम्हाला माझ्यासारखा मनुष्य काय, त्रिलोकाचा अधिपती जरी आला तरी वाचू शकत. एवढे जर तुम्ही अहंकारी असला, अभिमान धरून बसलेले आहेत, बायकोचा, नवऱ्याचा, संपत्तीचा, गोतावळ्याचा, घराचा, नको त्याचा अभिमान जर धरून बसलेले आहेत, हा अभिमान धरू नका. हा अभिमान कसा नष्ट करावा ही मोठा एक अभ्यास.
पण आता मी फक्त अभिमान कसा आहे तो सांगतोय. कसा नष्ट करावा हा एक वेगळा विषय, पण तो गाळायचा म्हणजे कसा गाळावा, गाळण्यासाठी काय करावं हा एक वेगळा विषय. पण त्यासाठी मी तुम्हाला साधारणपणे 2 मार्ग सांगितले. एक म्हणजे श्रीगुरु आणि दुसरं म्हणजे शास्त्र. पण श्रीगुरु किंवा शास्त्र हे नुसतं ऐकून किंवा वाचून पूर्ण काही होणार नाही, कारण शेवटी तुम्हाला ते करावं लागणार ना. करावं कोणाला लागणार? तुम्हाला करावं लागणार. अभिमान तुम्हाला सोडावा लागणार. देहाभिमाने गलिते असं म्हटल्यानंतर अभिमान गाळावं कोणाला लागणार आहे? आपल्याला स्वतःला गाळावं लागणार. पण हे सगळे जे अभिमान आपल्या आतमध्ये आहेत तेच पुढे बाहेर प्रगट होत असतात. काही अभिमान आपल्याला नाही असं आपण दाखवतो. म्हणजे कसं आहे की तुमच्या आतमध्ये कशाचा अभिमान आहे, कशाचा म्हणजे एक तर मृत्यूकडे नेणारा किंवा मृत्यूकडे न नेणारा, म्हणजे मृत्यूपासून वाचवणार, असे 2च असणार आहेत. तर मृत्यूकडेच नेणारा अभिमान सर्वांना आहे, पण तरी व्यवहारात जगताना आपण असं दाखवत असतो की मला काही त्याचा अभिमान नाहीये. काय होतं? असं आपण दाखवतो, साधारणपणे आपण दाखवत असतो मला काही त्याचं एवढं हे नाही असं दाखवतो. पण एक विशिष्ट वेळ आली, एक परीक्षेची वेळ आली की कळतं की ह्याला अभिमान आहे का नाही. म्हणजे तुम्ही आता जर मी तुम्हाला विचारलं तुम्हाला कोणाकोणाला पैशाचा अभिमान आहे, तर तुम्ही सगळे म्हणाल नाही आम्हाला अजिबात अभिमान नाही पैशाचा, असं तुम्ही म्हणाल. कोणाकोणाला घराचा अभिमान आहे, तुम्ही सगळे साधारणपणे म्हणाल मला घराचा अभिमान नाही, असं प्रत्येक जण साधारणपणे म्हणाल का नाही? हो का नाही? म्हणणार का नाही? म्हणणार. पण खरंच तो अभिमान आहे का नाही हे कधी कळणार? एखादी परीक्षेची वेळ आली तर कळेल ना. तर खरंच जर तो गेला तरच आपलं भलं आहे. परीक्षा हो अथवा न हो, म्हणजे घराचा आपल्याला तीळ मात्र अभिमान नाहीये. घर नावाचा एक पदार्थ आहे, त्याचा मला तीळ मात्र अभिमान नाही, कारण घर हे मला मृत्यूपासून वाचू नाही शकत. अडचण काय आहे घराची? घरात मी राहतो, घराची मी व्यवस्था करतो, पण घरामध्ये मी अभिमान ठेवत नाही. त्याचं कारण काय? तर तो घर नावाचा पदार्थ आपला मृत्यूपासून वाचू शकत नाहीये. म्हणून माझा घरामध्ये दिसणारा अभिमान माझा खरा नाहीये, अशी स्थिती व्हायला पाहिजे. माझं म्हणजे सगळ्यांची अशी स्थिती व्हायला पाहिजे. त्याचं कारण काय शोधलं मी, म्हणजे कारण काय शोधलं पाहिजे आपण, की तो पदार्थ काय करू शकत नाहीये, माझा हेतू जो आहे तो साध्य करू शकत नाही. मला या घरापासून कधीही मृत्यूवर विजय मिळवणारं औषध मिळू शकत नाही, म्हणून घरामध्ये मी अभिमान ठेवत नाही. मग अभिमान न ठेवता मी त्या घरात राहू शकतो का? राहू शकतो ना. आता तुम्ही ह्या घरामध्ये बसलेले आहेत, पण ह्या घराचा तुम्हाला किती लोकांना अभिमान आहे खरं सांगा मला. इथे बसलेला कोणाकोणाला या घराचा अभिमान आहे? कोणाकोणाला आहे? कोणालाच नाही. फक्त कोणाला आहे? त्यांचा आहे का? पण असं त्यांना वाटतंय. तुमच्या घरी आलं की तुम्हाला वाटेल ना, तुम्हाला वाटतं तुमचं घर आहे ते, पण इथे ह्या घराचा अभिमान तुम्हाला नाहीच आहे. पण तरी तुम्ही आता हे घर वापरताय का नाही? आता मी तर किती दिवसापासून वापरतोय, आता कितीतरी वर्षापासून मी हे घर वापरतोय. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त वापरतो. तुम्ही फक्त गुरुवारी शुक्रवारी वापरताय, एखाद दिवशी एखाद्या तास 1.5 तास 2 तास वापरतो. मी बऱ्याच दिवसापासून वापरतोय. पण मला येईल का ह्या घराचा अभिमान? सांगा खरं, येईल का? किती म्हटलं तरी येऊ देत ह्या घराचा मला येईल का? का नाही येणार? का नाही येणार मला अभिमान? एक साधारण व्यवहारी मनुष्य म्हणून पण बघा तुम्ही, येईल का अभिमान? नाही. व्यावहारिक मनुष्य म्हणून बघा, महाराज म्हणून नसावे तो तर मला त्या घराचा पण नाही. पारमार्थिक महाराज म्हणून नाही सांगत, व्यावहारिक मनुष्य म्हणून. तुम्हाला दुसरं एक उदाहरण मी कदाचित पूर्वी सांगितलेलं आहे, सांगत होतो. एअरफोर्समध्ये काही लोक कामाला असतात, डिफेन्समध्ये, एअरफोर्स किंवा आर्मी किंवा याच्यामध्ये कामाला असतात. त्यांना घर मिळतं. त्यांना काय मिळतं? घर मिळतं. आणि ते त्या घरात राहतात, सगळं नीटनेटकं करतात, सगळी व्यवस्था ठेवतात, एकदम छान. आपण जसं व्यवस्था ठेवतो तसंच त्यांच्याकडे पडदे असतात, रंग असतो, कपाट असतं, टीव्ही असतो, ते रोज झाडून पुसून घेतात, नीटनेटकं सगळं व्यवस्थित ठेवतात. मला सांगा, त्यांना कधी त्या घराचा अभिमान येतो का? का नाही येत? त्यांना पक्क माहित असतं की हे आपलं नाहीये, सोडायचं का नाही हा भाग नाही, आपलं नाहीये, त्यांना पक्क माहित असतं. ती व्यवस्था छान करतात, करत नाहीत का? म्हणजे पूर्ण नीट धडधड व्यवस्था करून सुद्धा कधी अभिमान येत नाही. कारण त्याला पक्क काय माहितीये? पक्क माहितीये हे आपलं नाहीये. कोणाचे? सरकारचं आहे, कोणाचे जाऊ द्या, पण पक्क माहितीये हे आपलं नाहीये, म्हणून तो अभिमान येत नाही. पण वापरतात ते.
असं जर तुम्हाला सगळ्या पदार्थांविषयी करता आलं आतमध्ये, तुमचे तसे जर विचार झाले, बघा काय जादू होईल. तुम्ही करून तर बघा जादू काय होते. तर बायको ही आपली नाहीये असं समजायचं, ठाम निश्चय करून टाकायचा. जसं त्या माणसाला वाटतं ते सरकारी क्वार्टर हे आपलं नाहीये, तसं बायको हा पदार्थ माझा नाही, हा माझा नाहीच आहे असं जर ठाम निश्चय झाला एखाद्याचा, तर अभिमान काय होईल? नष्ट होईल. म्हणजे सरकारी क्वार्टर जशी सोडायची वेळ आली तरी त्याला काही वाईट नाही वाटत, तसं बायको सोडायची वेळ आली तरी काहीच वाटायला नको, आहे की नाही? म्हणजे अभिमान गेलेला आहे. काहीतरी वाटलं तर समजून घ्यायचं, मग गडबड काय. म्हणजे बायको हा एक पदार्थ आहे, असं काही असो, घर असो, पैसा असो, गोतावळा असो, काही असो, आणि ती सोडण्याची वेळ येईल का? कर्मधर्म संयोगाने काहींची येऊ शकते. आता तुम्ही विचार ती येईल का नाही, तर वास्तविक कर्मधर्म संयोगाने काहींची येऊ शकते. म्हणजे एखाद्याची बायको मेली किंवा एखाद्याची बायको निघून गेली, असं कर्मधर्म संयोगाने घडलं तर ठीक आहे, पण प्रत्येकावरती वेळ येईल का? नाही येणार. मग काय करणार? मग आपल्याला त्याचा विचार करायला लागतो की ह्या पदार्थापासून आपल्याला मृत्यू नावाच्या दुःखावर औषध आहे का? आणि आपला जर हेतू मृत्यू या दुःखावर विजय मिळवणे आहे असं जर असेल, आणि या पदार्थापासून आपल्याला त्याच्यावर काही उत्तर नाहीये, तर आपण मग त्याच्यातला अभिमान आपला गळायला लागेल. कारण आपण त्याच पदार्थांवर, त्याच क्रियेवर, त्याच विचारांवर अभिमान धरतो की ज्याच्यापासून आपल्याला फायदा होईल असं आपल्याला वाटतं. अन्यथा आपण कशावरच अभिमान धरत नाही. ज्याच्यापासून आपल्याला काही फायदा नाही त्याच्यावर आपण अभिमान धरत कधीच नाही. ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी फायदा होईल असं वाटतं, कुठलाही स्थूल सूक्ष्म कुठलाही असो. आणि मृत्यूवर विजय मिळवणे हाच जर आपला हेतू असेल, हाच जर आपण हेतू आपला पक्का करून टाकला एकदा, म्हणजे मोक्षत्व, तर मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी हे आपल्याला उपयोगाचे आहेत की नाहीत हे जर आपण निर्णय लावत गेलो, तर अभिमान आपोआप काय होईल? राहील का? अभिमान राहणार नाही. अभिमान गळायला लागेल. अभिमान गळायला लागेल आपोआप गळत जातो, तो राहत नाही. म्हणून अभिमान कशावर धरावा? अशा पदार्थांवर धरावा, अशा विचारांवर, क्रियेवर धरावा की ज्या विचाराने, ज्या क्रियेने काय होईल? आपला मृत्यू टळू शकतो. म्हणजे महाराज हे आमचे महाराज आहेत, हे माझे महाराज आहेत असं समजा एखाद्याला अभिमान धरायचा असेल, त्याने धरावा की नाही? त्याने तो धरला तर काय होईल? तर महाराज नावाचा पदार्थ जो आहे तो जर मृत्यूवर आपल्याला उत्तर असेल असं आपल्याला वाटलं, तर तुम्ही तसा अभिमान धरू शकता. पण आपल्याला शंका असेल की महाराजाचं काही खरं दिसत नाही, तर मग तसा अभिमान धरल्याने काय होईल? मग महाराज जरी उत्तर असले तरी उपयोग होत नाही. म्हणजे औषधावर जर आपल्याला विश्वास नसेल तर ते औषध आपलं निम्म काम करीत नाही. आणि औषधावर जर आपल्याला विश्वास असेल तर ते नुसता विश्वास 50% काम करत असतो. म्हणजे एखादा आजारी मनुष्य असेल तर त्याची मानसिकता, त्याचे विचार आतमध्ये असे असतात की मी डॉक्टरकडे गेलो की बरा होईल, ह्याच्यातच त्याचं 50% काम होतं, आणि उरलेलं 50% काम तो डॉक्टर औषधाने करतो. आलं लक्षात? कारण 50% स्थूल शरीर धरून 50% सूक्ष्म शरीर, म्हणून 50% आपल्याला विश्वास असावा लागतो, त्याने तो मनुष्य पटकन बरा होतो. पण फक्त 50% विश्वासानेच होईल असं नाही, त्याला प्रत्यक्षात ते औषधही खावं लागतं. नुसतं विश्वास ठेवला डॉक्टरवर तर तो बरा होत नाही, त्याला औषध पण घ्यावं लागतं. का नाही घ्यावं लागत? घ्यावं लागतं. म्हणून जो डॉक्टर फक्त औषध देतो त्याचं औषध लवकर पचनी पडत नाही. पण जो डॉक्टर आपल्याला आवडतो आणि आपल्याला विश्वास, अरे ह्या डॉक्टरकडे गेले बरं होतं, त्याच्याकडे लवकर बरं होतं आपलं. मग म्हणून काही लोक म्हणतात हा डॉक्टर तुम्हाला वाटतंय खूप चांगला मोठा आहे, पण मला काय त्याचं जमत नाही औषध. माझं औषध का जमत नाही? हा डॉक्टर तशीच औषध देतो. ती गोळी जी असते त्याच्या आतमध्ये जवळजवळ सारखेच गोष्टी असतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, असं काहीतरी सेम केमिकल्स असतात. ते काही जास्त फरक नसतो त्याच्यामध्ये. काही लोकांना ती फक्त 50% जो भाग असतो त्याच्यात गडबड असली की तसं होतं.
आलं लक्षात? कारण डॉक्टर दोन्ही तेच औषध देतात, वेगळे काही देत नाही. थोडाफार फरक गोळ्यांच्या नावात असतो बघ, आतले कंटेंट त्याचे असतात ते थोडेफार फरकाने तेच असतात. आलं लक्षात? उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगत असतो की काढा घ्या, 3 दिवस जर काढा घेतला तर तुमचा किती ताप असला तर जातोच. पण लोक 2 वेळा काढा घेतात, म्हणतात काही उपयोग होत नाही, डॉक्टरकडे जातात. डॉक्टर 5 दिवसाच्या गोळ्या देतो, ते 5 दिवस खातात आणि बरे होतात. तुम्ही काढा सांगता तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही, गोळ्या खायला लागलं तर बरं झालं. मग त्याला विचारलं किती दिवसाच्या गोळ्या दिल्या, तर म्हणतो 5 दिवसाच्या दिल्या होत्या. हा कसला कारण आहे? त्याला औषधाचं कारण नाही, ते कारण काय आहे? त्याच्या विश्वासाचा प्रश्न असतो. आणि मी अनेक वेळा लोकांना सांगत असतो, उदाहरण म्हणून सांगतो की तुम्ही काढा घ्या असं नाही, आणि मला काढा कडू लागतो असं त्यांनी म्हटलं की मग तो कधीच बरा होत नाही दिसत, का तो पिऊच शकत नाही तो काढा. पण ती गोळी तो खाऊ शकतो, कारण ती गोळी पण कडूच असते, पण ती घशात डायरेक्ट टाकतो ना तिकडे, त्यामुळे ती लक्षात येत नाही. ती गोळी जर फोडली, त्याला म्हटलं दाताखाली चावून खा गोळी, तर आयुष्यात तो गोळी खाणार नाही ती परत, इतकी कडू असते ती. खाल्ली का नाही फोडून कधी गोळ्या? पेपरमिंटच्या नाही म्हणत मी. तर असा गमतीचा भाग आहे. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की विश्वास आणि प्रत्यक्ष ह्या दोन्हींचं आपल्याला काय करायला लागते? जोड ठेवायला लागतो. तर विश्वास असावा लागतो. काय असावा लागतो? त्या पदार्थावर विश्वास असावा लागतो. तर असे पदार्थ आपल्याला पाहिजेत, असे विचार पाहिजे, असे क्रिया पाहिजेत की ज्या आपल्याला मृत्यूपासून वाचवतील. तुमचा प्रश्न जर मृत्यू असेल तर माझ्यासारखा मनुष्य तुम्हाला उपयोगाचा आहे. माझ्यासारख्या माणसाचा खरा उपयोग काय आहे? खरा उपयोग सांगतो मी. तुम्ही दुसरा भलता उपयोग विचार करता तर तुमचा प्रश्न, पण खरा उपयोग काय आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथाचा खरा उपयोग काय आहे? लोक त्याचा कशासाठी उपयोग करतात हा भाग निराळा. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा उपयोग, ज्ञानदेवाचा उपयोग, विठोबाचा उपयोग खरा कायसाठी आहे? किती वेळा जन्म यावे, किती वेळा पावे फजिती, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूशी. म्हणजे खरा विठोबाचा उपयोग काय आहे? जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी विठोबाचा उपयोग. पण विठोबाचा उपयोग लोक कायसाठी करतात? हे सोडून पण अनेक करतात का नाही? करतात, त्यासाठी पण करतात. म्हणजे आम्ही वारीला गेलो होतो आणि देवाला मागणं मागितलं की बळीराजाला सुखी ठेव, कारण बळीराजा सुखी तर आम्ही सुखी, असं लोक म्हणतात. आणि मग ते टीव्हीवर वगैरे दाखवतात, लोक खुश होतात. विठोबा म्हणजे काय साधा देव आहे, आणि हे भक्त बघा हे काय साधे आहेत का? वारकरी म्हणजे किती श्रेष्ठ माणूस. त्यांना काही माहितच नाही ना नक्की कायसाठी विठोबा. मग काही लोक म्हणतात नाही विठोबाचा हा पण उपयोग आहे, हा पण उपयोग आहे. ठीक आहे, जरा बरं आहे त्यांच्यापेक्षा. पण खरा विठोबाचा उपयोग काय आहे? खरा ज्ञानदेवाचा उपयोग काय आहे? जन्म मरणाचा फेरा, मृत्यूवर विजय मिळवणे, हा वारकरी संप्रदायाचा खरा हेतू आहे, खरा शेवट. परंतु इतरही असे उपयोग आपल्याला गौण दिसतात. तर वाईटापेक्षाही चांगलं आहे. म्हणजे कुठेही भटकत असतो माणूस, त्याच्यापेक्षा वारीला गेलेला कधीच है ना. कुठेही भटकतो, मुंबईला जातो, दिल्लीला जातो, सिंगापूरला जातो, पिकनिकला जातो, त्यापेक्षा वारीला जा. कुठे जा? त्यापेक्षा वारीला जा, तर ते फायद्याच होईल. कारण हे त्याला कधीही वाचवणार नाही, मृत्यूच्या खाईत लोटत जाईल. हे त्याला पुढे कालांतराने त्याची साधना वाढून त्याला पुढे घेऊन जाईल. म्हणून ही सगळी साधनं जी वारकरी संप्रदायात, ही सर्वच आपल्याला मान्य आहेत. पण तिथे रममाण होण्याचा अर्थ नाही, कारण फक्त त्याच्यामध्ये अभिमान ठेवून, म्हणजे अभंगामध्ये, त्याच्या चालीमध्ये, मृदंगामध्ये, टाळामध्ये, वारीमध्ये किंवा या सगळ्यामध्ये अभिमान ठेवून कधीही तो मुक्त होऊ शकत नाही, का त्याच्या पुढे जावं लागेल. कारण अभिमान कशात ठेवायचा हे आपल्याला पुढे उत्कृष्टपणे सूक्ष्मपणे कळणं गरजेचं आहे. तर आपल्या शरीरामध्ये असलेला विचार, आपल्या शरीरामध्ये असलेला जो विचार आहे त्याच्यावर आपल्याला ताबा मिळवता येऊ शकतो. आणि तो ताबा काय एकदम आता ठरवलं लगेच ताबा मिळवला असं होत नाही. फक्त काय करावं, आपल्या शरीरामध्ये जे विचार येतात त्या विचारांना सतत आपण हे विचारत राहावं की याच्यामुळे मला मृत्यूवर विजय मिळवता येईल का नाही, मृत्यूवर याचं काहीतरी औषध सापडेल की नाही. असा विचार तुम्ही करायला लागले की आपोमत त्या पदार्थांमधला अभिमान तुमचा गळायला लागेल. आपोमत गळायला लागेल. म्हणजे तुमच्या चित्तामध्ये जागा झाल्यानंतर विचार आला बायको, लगेच विचार करा
की बायको नावाचा हा पदार्थ आहे खरा, कर्मधर्म संयोगाने माझ्या सोबत आहे, पण ह्या पदार्थापासून मला मृत्यूवर विजय मिळवता येईल का? आता समजा आपल्याला कळेना तर जाऊन त्या पदार्थाला विचारावं, जर पदार्थ सांगणारा असेल तर. आणि घरासारखा जर पदार्थ असेल तर घराला विचारून उपयोग नाही, ते काय सांगू शकतो, म्हणून आपल्यालाच विचार करावा लागेल. मग त्यापेक्षा बायको आणि घर दोन्ही सारखे धरावे, दोघांचाही आपण स्वतःच विचार करून गप राहावं, म्हणजे काही त्रास होत नाही. नाहीतर काय होतं, जर आपण त्या पदार्थांना, ते बोलणारे पदार्थ असतील, चालणारे बोलणारे हलणारे पदार्थ असतील, त्यांना जर जाऊन आपण विचारलं तुझ्यापासून मला मृत्यूवर औषध मिळेल का, तर ते कदाचित आपला वादाचा विषय होईल, गोंधळाचा विषय होईल, अडचणीचा विषय होईल. म्हणून त्यांच्या शक्यतो नादी न लागता आपण आपलाच विचार करू शकतो, जसा घराच्या बाबतीत करू शकतो. तर सोप्या गोष्टी आहे. इथून पुढे साधं एवढं जरी काम केलं, तुमच्या घराचा अभिमान तुमचा शून्य करून टाका, तुमच्या संपत्तीचा अभिमान शून्य करून टाका. एवढं जरी पहिल्यांदा केलं सुरुवातीला, पुढचे नंतर बघू, एवढं तरी करा कमीत कमी. तुमच्या घराचा आणि पैशाचा अभिमान किती झाला पाहिजे, गळत गेला पाहिजे, शून्यावर गेला पाहिजे, गळत गेला पाहिजे. आणि तो गाळण्यासाठी काय असतं की तो पदार्थ दान करून टाका, गाळायला लवकर उपयोग होतो. मग अख्खा नाही दान करता आलं, थोडा दान करा. म्हणजे तुमच्याकडे 4 रूम असतील तर एक महाराजांना द्या, म्हणजे कायमची नाव करा महाराजांची. आता सगळे गप झाले, कोण काय बोलत. अभिमान जर गाळायचं असेल तर आता तुम्हाला महाराजांचेच का बरं, कोणाच्याही नावावर करा. पण कसं आहे, सत्पात्रात दान केलं तर लवकर फायदा होतो ना. म्हणून आता तुम्ही काही लोकांनी हा पण एवढ्यात विचार केला असेल की सगळ्यांनी जर महाराजांना घराचा एक भाग दिला तर महाराजांकडे किती घरं होती. काही लोकांनी हा पण विचार करायला सुरुवात केली असेल, आहे की नाही. मग त्यापेक्षा आपण महाराज झालो तर बरं आहे की. मग जे घर तुम्हाला डुबवायला कारण ते काय महाराजांना तारेल. आणि महाराज जर एवढा मूर्ख असेल की ज्या घरामुळे तुम्ही डुबले, निर्जीव पदार्थ आहे, ज्याच्यामुळे तुम्ही डुबले त्याच्यामुळे मी जर डुबणार असेल तर मी ते जर अभिमानाने घेत असेल तर माझ्यासारखा मूर्ख मनुष्य कोण, नाही का. त्याचा अभिमान जर मी धरला तर डुबणार कोण. मग म्हणून महाराज जर त्याचा अभिमान धरणार असेल, तुम्ही दिलेल्या दानाचा जर अभिमान धरणार असेल तर डुबल ना महाराज, तुम्हाला काही चिंता करायची त्याचं कारण. पण तुमचं काम झालं ना, तुमचं काम काय झालं, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडले. मग त्याचं काय व्हायचं ते आपल्याला काय करायचं. आणि तो श्रेष्ठ असेल तर अभिमान धरणारच नाही, नाही का. म्हणून सोपं काम काय असतं, दान हे मोक्ष निधनाचे अंजन, असं ज्ञानेंद्रांनी सांगितलेलं. हे मोक्ष निधनाचे अंजन. पण ते आपण ऐकत नाही, आपल्याला ते लक्षात येत नाही. लोकांकडे हजारो लाखो रुपये आहेत, पण लोक फाटक्या नोटा टाकतात मंदिरात. इतकी भयानक लोक, हजारो लाखो रुपये फाटक्या नोटा मंदिरात टाकतात. मंदिरात तर जाऊ द्या, मंदिरात कोणी टाकली कळत नाही, माझ्या खिशात पण टाकतात लोक. आता खिशात टाकल्यामुळे कळत नाही कोणी टाकली, पण एवढं कळतं की ह्यांच्यापैकी कोणीतरी दिली. आता चालत नाही चिटकवलेल्या वगैरे नोटा, पण असे गमतीशीर असतात लोक. असो, गमतीचा विषय जो आहे तो बाजूला ठेवू. तर अभिमान गाळण्यासाठी हे दान करणे हा एक भाग सांगितला. फक्त दान करणे हा एकच भाग असतो असं नाही, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. पण दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. सेवा, दान, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्याच्यामध्ये येतात. पण ती साधनेचा भाग आहे, तो एक आपल्या वेगवेगळ्या साधनांचा विषय आहे. तो काही आपला प्रमुख आता विषय मी इथे मांडत नाही. पण मुख्य मुद्दा काय, काहीही करा, पण काय करा, तुमच्या आतमध्ये जे विचार आहे त्यांच्यावर असा अंमल करा की त्या प्रत्येक विचारामध्ये जे काही विचार येतो आतमध्ये, बायकोचा येऊ, संपत्तीचा येऊ, घराचा येऊ, नातेवाईकाचा येऊ, कशाचाही येऊ, महाराजांचा येऊ किंवा शास्त्राचा येऊ, या प्रत्येक विचारावर तुम्ही पुन्हा जीवाला विचार करायला हवा की या विचाराने माझं मृत्यू नावाचं दुःख नष्ट होईल का. होत असेल करत राहा. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी वाचल्याने माहिती आहे का नाही होणार. ठाम विचार पाहिजे आपला, निश्चय पाहिजे ठाम. इथे 50% काम श्रद्धेने होतं, मी असं सांगितलेलं तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचल्याने मला मृत्यू नावाचं दुःख नष्ट होणारच आहे असा ठाम निश्चय करून ज्ञानेश्वरी वाचा. पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर मला 4 चौघात बोलता येणार आहे असा जर विचार करून वाचाल, मग कुठल्या जमातीत गेले माहित नाही. तर काही लोक ज्ञानेश्वरीचे ओव्या अशा स्थितीने पाठ करतात की महाराजांना सांगता यायला पाहिजेत, आपल्याला प्रवचन करता आलं पाहिजे. कारण समाजामध्ये असं शिकवलं जातं की
ज्ञानेश्वरी वाचा, अभ्यास करा म्हणजे तुम्हाला प्रवचन करता येईल. प्रवचन करता यावं म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओव्या नव्हेत. साधू संतांचे अभंग त्यासाठी नाही आहेत, पण कशासाठी पाठ करायला शिकवतात आळंदी पंढरीत? की तुम्हाला प्रवचन करता आलं पाहिजे, कीर्तन करता आलं पाहिजे. आणि कीर्तनाला जाणारे किंवा प्रवचन ऐकणारे लोक सुद्धा त्यासाठीच वाचतात आणि पाठ करून ठेवतात. महाराजांनी ओवीची सुरुवात केली की आपल्याला पुढची सांगता आली पाहिजे. तुला नाही सांगता आली तरी चालेल, त्याचं काही नसतं एवढं विषय. सांगता आली तर ठीक आहे, नाही सांगता आली तरी ठीक आहे. हेतू काय पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचल्याने मला मृत्यूवर विजय मिळवता येणार हा माझा ठाम निश्चय आहे. हा अभिमान धरावा, हा अभिमान सतत आतमध्ये टिकून ठेवा. पण बायकोच्या नादी लागल्याने मला कधीही मृत्यूवर विजय मिळवता येणार नाही हे मी स्वतः विचार करून ठरवलेलं आहे. तेवढंच पटत नसेल तर बायकोला पण विचारून घ्या की बाई ग, तू माझ्या मृत्यूवर उत्तर आहेस का? असेल तर ज्ञानेश्वरी बाजूला ठेवा, आयुष्यभर बायकोची सेवा करा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळत जाईल. काय प्रॉब्लेम, काही हरकत नाही. तर विचारकला आज घरी गेल्यावर ज्ञानेश्वरीला विचारा, बायकोला नाही, ज्ञानेश्वरीला विचारा. ज्ञानेश्वरी काही बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही ज्ञानेश्वरीवर ठाम निश्चय ठेवा आणि ज्ञानेश्वरी वाचत राहा. मग 1 ओवी वाचली तरी चालेल, 10 ओव्या वाचल्या तरी चालतील, 100 वाचले तरी चालतील, पाठ झाली तरी चालेल, नाही झाली तरी चालेल. पण आपल्याला ठाम निश्चय काय आहे? होणार. असा निर्णय करून जर तुम्ही चालले तर तुमचा देहाभिमान गलित व्हायला, म्हणजे सूक्ष्म देहातला जो अभिमान आहे तो गळायला मदत होईल. ते होण्यासाठी, कारण हे सगळं होण्यासाठी काहीतरी साधनांची गरज असते. ती साधनं सुद्धा आपल्या अधिकारांवर आपल्याला करता यावी. ती साधनं काय आहे, त्या साधनांमध्ये आपण कसं गतिमान व्हावं यासाठी तो परमदयाळू भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे असाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जीवांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मादियाडी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सूयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी. भजी जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीवी. विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी. येथ मणि श्री
सुखिया जाला.